नमस्ते यतिराजाय नमस्ते यतिराजाय विवेकानन्दसूरये विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे हरि ओम. असं म्हणतात की संतांच्या म्हणजेच देवाच्या नाव घेणं हे अनंत जन्माच्या पुण्याईचं फळ आहे. असं का म्हणतात त्यावर महाभारतामध्ये एक श्लोक आहे. ये पापम शम्ययन्ते संगती भृताम ये दान शृंगारिणो येषां चित्तम अतीव निर्मलतरम येषां न भग्नं व्रतम ये प्रतिदिनं सुखयन्ते सर्वान् ते साधव दुर्लभा. किती दुर्लभ आहे ते साधू. गंगावत गजगंडवत गगनवत गंगेयवत गेयवत 5 प्रकारांनी हे साधू फार दुर्लभ आहेत. कारण त्यांच्याकडे ती देवाची लक्षणं असल्यामुळे ते गगनासारखे विशाल आहेत. त्यांच्या नावाने चित्तातला क्षोभ शमतो. आपल्याजवळ असणारं उत्कृष्ट जे जे काही जसा हत्ती आपल्या गंडस्थळातून आपला मध दान करून टाकतो अशा दानांनी ज्यांचं आयुष्य शृंगारलेलं आहे, ज्यांचं मन अतीव तरल आहे, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चित्तवृत्ती नाही, जी केवळ ईश्वराने भारलेली आणि भरलेली आहे, ज्यांचं व्रत हे भीष्माचार्यांसारखं आहे, असे जे साधू आहेत ते अत्यंत दुर्लभ आहेत. म्हणून विवेकानंदांच्या नावाचा उच्चार आपल्या मुखातून होणं याचाच अर्थ आपल्याकडून नाम जप होणं इतकं त्याचं महत्त्व आहे. आणि अशा या विवेकानंदांच्या आयुष्यामध्ये आलेली एक स्थिती आपण पाहिली जिथे जवळजवळ लौकिकाशी असणारा संबंध जवळजवळ तोडून या योद्ध्या संन्यासी असं त्याचं नाव निवेदितांनी दिले. त्यांना वॉरियर मॉन्क असं म्हणतात विवेकानंदांना. क्षात्रतेज शिवतेज आणि संन्यासाची विरक्ती असं विचित्र संगम त्यांच्याकडे आपल्याला सापडतो. नरेंद्रांच्या गंभीरतेबद्दल खोलीबद्दल रामकृष्ण म्हणजे ज्यांचा ठाव आपल्याला लागत नाही अशा गुरूंनी आपल्या शिष्याबद्दल बोललेलं वाक्य आहे की नरेंद्र कोण आहे हे समजावून घेण्याचा प्रयत्न करू नका, ते मला जमलेलं नाही. जे स्वतः देवस्वरूप होते, ईश्वर स्वरूप होते, त्यांनी नारायण म्हणून ज्याला साष्टांग नमस्कार घातलेला आहे ते नरेंद्र आहेत. नरेंद्रांच्या आजूबाजूला असणाऱ्या देवांची मांदियाळी जर बघितली आपण तर असं लक्षात येतं की त्यातल्या एक एक शिष्याची योग्यता इतकी मोठी आहे, एक एक सूर्य प्रति आदित्य आहे आणि त्या सगळ्यांचा नेतृत्व करणारा असा हा हिरा आहे. म्हणून जितक्या सहजतेनं आपण विवेकानंदांना गवसणी घालायला पुढे जातो तितक्या सहजासहजी सापडणारे विवेकानंद नाहीत. शब्दांनी अंदाज करायचा आहे. 2 कारणं आहेत विवेकानंद सहज न समजण्याचं. एक आपल्या बुद्धीला असणारी मर्यादा आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा नेती वेद म्हणतात परब्रह्मतत्वाला तेच ते तत्व असल्यामुळे बुद्धीनी ज्याला गवसणी घालता येत नाही असंच ते तत्व आहे. आणि म्हणून एका अशा अवतारी पुरुषाची ही कथा आहे की जो
अत्यंत कष्टामध्ये या पृथ्वीवर राहिला, ज्याचं इथं असणं पंचमहाभूताला धरून ठेवणं ज्याला अत्यंत अवघड झालं होतं. कोणत्या क्षणी तो कोणत्या ठिकाणी असेल हे सांगणं सुद्धा अवघड होतं. म्हणून विवेकानंद जेव्हा बोलायचे तेव्हा त्यांचं बोलणं कशा पद्धतीचं असायचं हे पाहण्यासारखं आहे. त्यांच्या तोंडातले उद्गार मी सांगतोय, आणि हे उद्गार केव्हाचे आहेत? हजारो लोकांच्या पुढे दिगमूढ करणाऱ्या भाषणातले उद्गार नाही आहेत. हे उद्गार त्यांचे उत्स्फूर्त उद्गार या वराहनगर किंवा बडानगर ज्याला म्हणतो तिथल्या मठातले आहेत. मठाची दारिद्र्य अवस्था आपण मागच्या वेळेला पाहिली. त्या मठामध्ये 1887ला हे लिहून ठेवले, त्यामुळे आपल्याला 1887, पण अशा घटना वारंवार घडत होत्या. स्वामीजी आलेत बाहेरून, गंगा स्नान केलं आहे, कालीच्या रूममध्ये सगळे जमलेत. कालीला योगी म्हणायचे, ते गीतजन्मीचे योगी होते असं स्वतः रामकृष्णांनी सांगितलं होतं. राखाल म्हणजे ब्रह्मानंद बाजूला बसलेले आहेत, बुडो गोपाल म्हणजे अद्वैतानंद एका बाजूला बसलेत, तुर्यानंद तिथंच आहेत, प्रेमानंद बाबूराम तिथंच आहेत, असे सगळे बसलेत. आणि नरेंद्र बोलतायत, बाकीचे ऐकतायत. नरेंद्र बोलतायत की आम्ही, बंगालीमध्ये सांगतायत मी हे तयार केलं, सगळं हे दिसतंय ना हे मी केलं, याला मी ठेवतो आणि हे मी लयाला घालवतो. अशा अवस्थेमध्ये जेव्हा ते बोलायचे त्यावेळेला त्यांच्या 6 अध्यायांना ते कुठं आहे ते निश्चित माहिती होते, कारण त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला होता. तरीसुद्धा विवेकानंदांच्या व्यक्तिमत्वाची छाप अशी होती की विवेकानंदांच्या समोर कोणी जाऊ शकत नव्हतं. अदब आणि भीती याचं विचित्र मिश्रण प्रत्येकाला वाटायचं. म्हणून त्यांच्या शिष्यांमध्ये तर ते धाडस नव्हतंच. रामकृष्ण मठातला लागणारे नियम लिहून घ्या असं सांगितलं त्यांनी. या रे कुणीतरी बसा आणि लिहून घ्या. एक शिष्य यायला तयार नव्हता. स्वामीजींच्या समोर वही आणि पेन घेऊन बसायचं हे फार मोठं धाडस होतं. व्यक्तिमत्व तसं होतं. गुरुबंधूंची जशी अवस्था असेल तर शिष्याचं काय होणार आहे? असं बोलताना रामकृष्णानंदांनी थोडंसं हक्काने विचारलं, तुम्ही सगळं बनवलं? तुम्ही? हो आम्ही. पण हा मी म्हणजे आय असं सांगितलं. इंग्रजीमध्ये बोलले ते, हा आय नव्हे. जो मी म्हणालो तो मी जेव्हा मन शरीर हे दोन्ही निवृत्त झालेले आहेत, अष्टदा प्रकृतीचा लवलेश सुद्धा नाही, तिथे मी आहे, त्यांनी हे तयार केले, तो मी आहे, असं त्या अवस्थेत ते बोलायचे. आणि अशा अवस्थेत बोलतानाच ते असं म्हणायचे की इतकं सगळं जर तुम्ही तयार केलं असेल तर या पंचमहाभूताचा जनक तुम्हीच आहात ना महाराज. असं स्वामीजींना बोलल्याबरोबर तोपर्यंत स्वामीजी ज्ञानमुद्रेतून भक्तिमुद्रेत गेलेले असायचे. आणि भक्तिमुद्रेतून परत ज्ञानमुद्रेत यायचे आणि म्हणायचे, तो जो सोहम आहे ना, त्यातला हम जो म्हणताय ना, तो हा आय मी सांगतो तो. आता लक्षात आलं सो आणि हम काय आहे, असं ते आपल्या गुरुबंधूंबरोबर बोलायचे. अशी अवस्था त्यांची तिथं होत असताना, दिवस रात्र ध्यानामध्ये सगळे बुडलेले असताना, सगळ्यांना ध्यानामध्ये होणाऱ्या उन्मनी अवस्थेमधल्या आनंदाची चटक लागलेली असताना, नरेंद्र हे वेगळं रसायन होतं. नरेंद्रांची विचार पद्धती वेगळी होती. चटदिशी मनामध्ये विचार आला, मी बांधला जातोय का? मी आहे कोणाबरोबर? माझ्या कुटुंबाबरोबर नाही आहे. या जगामध्ये ज्याला नातं म्हणतात त्यातला कोणीही माझ्या शेजारी नाही आहे. पण माझे गुरुबंधू माझ्या शेजारी आहेत, त्यांच्याबद्दल चुकून प्रेम तर उत्पन्न झालं नाही ना? कारण गोड असलं तरी ते सुद्धा बंधन आहे. आदर असला राखालबद्दल तरी ते बंधन आहे. रामकृष्ण राहिले नाहीत. आता या बंधनाने मी बांधून राहू की या बंधनातून मी सुटू? आणि त्यांनी निर्णय जाहीर केला की मला मठ सोडावा लागेल. याबरोबर शिष्यांमध्ये चर्चा चालू झाली. स्वामी मठ सोडायचा म्हणतात. आत्ता कुठे मठ बनला? ऑगस्टला रामकृष्ण परमहंस 1886ला गेले. डिसेंबरात हा मठ चालू झाला आहे.
अजून 6-8 महिने झालेले तोपर्यंत आमचा नेता, नेतृत्व करणारा नरेंद्र म्हणतोय मी सोडून जाणार आहे. राखाल महाराज कोपऱ्यात बसले होते. राखाल म्हणजे स्वामी ब्रह्मानंद. फक्त अधिकार काय आहे हे सांगण्यासाठी ब्रह्मानंदांची थोडी ओळख करून घेऊया. हे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे. 6 शिष्यांना रामकृष्णांनी सांगितलं होतं की हे ईश्वर कोटीच आहेत, यांच्याबद्दल विचार करायचं कारण नाही, हे 6च्या 6 ईश्वर आहेत. त्यातला पहिला ईश्वर म्हणजे राखाल ब्रह्मानंद महाराज, रामकृष्ण मठाचे पहिले प्रेसिडेंट. हे राखाल होते कसे तर एका अत्यंत श्रीमंत घरामध्ये जन्माला आलेले राखाल. आणि यांची आई जी होती ती कृष्ण भक्त होती. कृष्ण भक्त असल्यामुळे कृष्णाला नवस केला, मला जर बाळ झालं तर ते तू असशील किंवा तुझा सखा असेल. म्हणजे कोणीतरी गोप घरी जन्माला येईल किंवा श्रीकृष्ण जन्माला येईल म्हणून त्याचं नाव राखाल ठेवलं. हे राखाल महाराज तब्येतीने खूप हट्टेकट्टे होते. आवडीचा खेळ म्हणजे कुस्ती. आणि सगळ्या आपल्या शाळेमधल्या जितक्या ॲथलेटिक ॲक्टिव्हिटी आहेत त्याच्यामध्ये ते नेहमी पहिला यायचे. सहसा यांच्याशी कोणी भांडण काढत नव्हतं, इतके तब्येतीने सुदृढ होते. वर्गामध्ये पहिला नंबर कधीही त्यांनी सोडला नाही. असं झाल्यानंतर अवघ्या 12व्या वर्षी आपल्या त्या छोट्या उपनगरातून राखालच्या वडिलांनी ब्रह्मानंद म्हणजे राखालांना शिक्षणासाठी कलकत्त्याला पाठवलं. आता सगळा लीलेचा भाग आहे. वर्गात येऊन बसतायत तो लक्षात आले की एक मुलगा तिथे बसलेला जो आहे तो फार आकर्षक आहे, त्याची ओळख करून घेतली पाहिजे. म्हणून त्यांनी जाऊन सांगितलं माझं नाव राखाल. ते म्हणाले माझं नाव नरेंद्र. दोघेही एकाच बेंचवर बसणारे विद्यार्थी. गमतीचा भाग म्हणजे दोघांचेही शिक्षक महेंद्रनाथ गुप्त. आणि या महेंद्रनाथ गुप्त नावाचे जे मुख्याध्यापक होते त्यांनी एक आयुष्यभर एक उपक्रम चांगला केला. जरा कोणी चांगला असा माणूस दिसला, थोडासा जरी अध्यात्माकडे वळलेला मुलगा दिसला चुणचुणीत, की त्याला सांगायचे दक्षिणेश्वर एकदा जाऊन ये. त्यामुळे सगळ्या शिष्यांना एका पाठोपाठ एक त्यांनी दक्षिणेश्वरला पाठवलं. म्हणून त्याला रिक्रुटर ऑफ मॉन्क असं पण म्हणायचे. हे महेंद्रनाथ गुप्त होते, यांचं सगळंच गुप्त होतं, त्यांचं आडनाव नुसतं गुप्त नव्हतं. हे कोण आहेत हे कळायला सुद्धा खूप वेळ लागला, कारण त्यांनी सगळं जे काही केलं ते एकाच नावाने केलं. ते स्वतःला म्हणायचे. त्यामुळे त्यांनी पुस्तक लिहिलं त्याला सुद्धा असंच नाव दिलेलं आहे, बाय हा कोण हे नंतर कळालं. या महेंद्रनाथ गुप्तांची गोष्ट जी आहे ती सुद्धा थोडी आपल्याला साधक म्हणून पाहण्यासारखी आहे. अडचणी असतात घरात खूप, आणि साधारण आपल्याला असणारी अडचण म्हणजे नवरा साथ देत नाही किंवा बायको साथ देत नाही कशामध्ये, साधनेमध्ये. असं एक साधारण आपली समजूत असते की घरी खूप त्रास आहे त्यामुळे साधना होत नाही, नाम होत नाही, ध्यान होत नाही. महेंद्रनाथ गुप्तांची पत्नी वेडीच होती. आणि ती वेडी असल्यामुळे ती महेंद्रनाथ गुप्तांना चक्क मारण्यापासून ते अडवण्यापर्यंत सगळ्या गोष्टी करायची. आणि यातनं महेंद्रनाथ गुप्त आपली नोकरी करायचे. नोकरीतून आलेल्या पैशातून कमीत कमी पैशामध्ये संसार चालवायचे आणि राहिलेला सगळा पैसा असं कोणाची फी राहिलेली आहे, कोणाचं काय राहिलेलं आहे तिथं द्यायचे. तेवढ्यात त्यांच्या असं लक्षात यायचं की आपण सुखवस्तू आहोत. सुखवस्तू असताना ईश्वराचं नामस्मरण होऊ शकत नाही, सतत त्याची आठवण राहावी म्हणून हे ग्रस्त रात्री आपला बिस्तरा बांधून बाड बिस्तऱ्यासकट जिथं भिकारी झोपायची तिथे जाऊन झोपत असत. साधनेच्या वेगळ्या वेगळ्या प्रकारांचे कोण कोण होतं रामकृष्णांच्या आजूबाजूला पाहण्यासारखं आहे. आता इतकं सगळं झाल्यानंतर रामकृष्णांकडे एक गोष्ट मागायला काहीच हरकत नाही ना. हे घरचं हे जे काही प्रकरण आहे, कारण तिला कळत नाही, ती वेडी आहे, तर तिचं थोडं थांबलं तर माझी साधना पुढे चालू जाईल. म्हणून रामकृष्णांकडे जातायत काय, आणि रामकृष्णांना हात जोडून विचारलं ठाकूरदा एक मागायचं आहे तुमच्याकडे. रामकृष्णाने आपले बालवतच होते, ते हसत म्हणाले बोल काय काय हवं आहे तुला, एक प्रश्न विचारायचा आहे म्हणाले. विचार म्हणाले हरकत नाही. जर एखाद्याच्या
असं नाही सांगितलं माझ्या बायकोला वेड लागले. जर एखाद्याच्या आयुष्यामध्ये त्याची पत्नी जर वेडाने ग्रस्त असेल तर त्यांनी साधना करताना आलेल्या अडचणीवर काय उपाय काढावा. त्यानं म्हटलं काहीतरी सांगतील की मग तिला थोडं गप्प बसावं, त्याला काहीतरी ट्रीटमेंट करावी, अमुक करावं तमुक करावं. रामकृष्णाने ताट दिवशी उत्तर दिलं, ती मेली तरी हरकत नाही, साधना करत राहावं. हे उत्तर लक्षात ठेवण्यासारखं आहे. प्रारब्धानी आलेल्या अडचणींमुळे जर एखाद्याची गैरसोय होत असेल तर ती गैरसोय झाली तरी चालेल, फक्त एकच त्याच्यासाठी कारण असावं, ईश्वर प्राप्ती. आता लक्षात येईल रामदासांनी समर्थांनी जेव्हा बोल्यावरून निघायचा निर्णय केला, बरेच काडेची राईत असे आहेत ते विचारतात की त्या बाईचं काय झालं, तिचं काय झालं. सिद्धार्थ गेले, त्यांच्या पत्नीने काय केलं होतं. महावीर गेले, त्यांच्या त्रिशला देवींना त्रास झाला असेल की नाही, याची उत्तरं इथं आहेत. त्या अत्युच्च ध्येयासाठी प्रारब्धाने समोर आणलेल्या कोणत्याही गोष्टीमध्ये जरी तशा प्रकारचा निर्णय झाला तरी तो ईश्वराच्या राज्यामध्ये योग्यच आहे. हे वाक्य ऐकल्याबरोबर महेंद्रनाथ जे होते त्यांचा चेहरा खजील झाला. हा काय उत्तर नाही आहे ना, आता तिला थोडंच मारायचं आहे. आणि मग अर्थात सगळंच रामकृष्णांना माहिती होतं. विचारला, का विचारला प्रश्न म्हणून. तर म्हणाले असं असं आहे. रामकृष्णाने सांगितलं, साधनेला तिचा त्रास होणार नाही असं कालीमाता काहीतरी करेल. आणि त्याच्यानंतर खरोखरच तिचा थोडासा तो आजार कमी झाला आणि यांनी आपलं सगळं चालू ठेवलं. महेंद्रनाथांचं आणखीन एक महत्त्वाचा उपकार सगळ्यांच्यावर असा आहे की त्यांनी आपल्या सगळ्या पैशांनी जितकं जमेल तेवढं नरेंद्रांच्या घरी आणि या सगळ्या गुरुबंधूंना आर्थिक मदत केलेली आहे. महेंद्रनाथांचं चरित्र हे एक वेगळाच भाग आहे. आशे हे राखाल जिथं शिकायला आले तिथे महेंद्रनाथ गुप्त मुख्याध्यापक होते. आता दोघांची ओळख झाल्याबरोबर दोघांनी पहिला प्रश्न विचारला, काय आवडतंय. ते म्हणाले, मी मल्लविद्या मला आवडते, कुस्ती आवडते. नरेंद्रनाथ म्हणले, मी रोज असतो सकाळी तिथे. त्यामुळे दोघांची एकमेकांची मैत्री सुरू झाली, ती कुस्तीतनं सुरू झाली. आणि राखाल म्हणजे ब्रह्मानंद महाराज आणि नरेंद्र यांचं नातं काय होतं, हे फार वेगळं नातं होतं. इतके चांगले मित्र, इतके जीवाभावाचं सख्य होतं आणि ते गुरुबंधू या नात्याने सख्य होतं. एक अत्यंत उग्र, बोलायला मागे पुढे न बघणारा, चालायला लागला तरी शिवशंकर चालतायत असं वाटणारा. म्हणून एक गुरुबंधू असं म्हणायचे, नरेंद्र चालले की सूर्य चालल्यासारखा वाटतो, ब्रह्मानंद चालले ना की चंद्र चालल्यासारखा वाटतो. तब्येतीने सुदृढ होते पण मनाने फार शांत, मृदू, हलक्या आवाजात बोलणारे. असे दोघांचे वेगळे वेगळे गुण असून सुद्धा ते नेहमी एकत्र. ब्रह्मानंद महाराजांचं वैशिष्ट्य असं होतं की ते इतके लाजरे आणि बुजरे होते की ते कधीही आपल्याबद्दल कोणाला काही कळू देऊनच. पुष्कळ वेळेला असं झालेलं आहे की ते बसल्या बसल्या निर्विकल्प समाधीमध्ये गेलेले आहेत, पण त्या समाधीमुळं कोणाला तरी कळेल की मला समाधी लागते म्हणून ते खाली यायचे, थांबवायचे. जर अंगावर रोमांच किंवा डोळ्यातून अश्रू यायला लागले, कारण तसा अश्रुपात हा त्या अवस्थेचा तो भाग आहे, तर ती अवस्था फार यांनी ते नियंत्रित करायचे. रामकृष्ण जेव्हा कोणाला तरी सांगायचे की ब्रह्मानंदांचा अधिकार फार मोठा आहे असं म्हणायला लागले की ते उठून जायचे. नम्रतेची काय हद्द असू शकेल, या उलट विवेकानंदांचं होतं. ते स्वतःच एमना विचारायचे, महेंद्रनाथ माझ्याकडं थोडीशी नम्रता आणण्यासाठी काय करता येईल. तेव्हा उत्तरसुद्धा रामकृष्णांनी आणि महेंद्रनाथांनी दोघांनी दिलेलं आहे. म्हणाले, स्वामीजी तुमची नम्रता तुम्ही जी मागताय ना, ती नम्रता तुम्हाला मागायचं कारण नाही, कारण तुमचा जो ॲब आहे, तुमचा जो ऑरा आहे ना, तो त्या अस्तित्वामुळे आहे. राजा चालला तर तो राजासारखाच चालेल, तो भिकाऱ्यासारखा नाही चालू शकत. त्यामुळे तुम्हाला जे वाटतंय ना की मी कदाचित अरेरावी करतो, ते तसं नाही आहे. तो तुमच्या अस्तित्वाचाच भाग आहे. तुम्ही तसेच आहात. तुम्ही जसं ब्रह्म असेल तसे आहात, जसा ईश्वर. तुम्ही शिवाचा तत्व आहे. शिवानी मृदू बोललंय असं होऊ शकत नाही. शिवानी काहीतरी विचार करून कृष्णासारखं काहीतरी केलंय असं होऊ शकत नाही. जे काही असेल ते सगळं सरळ असेल, जे काही असेल ते प्रक्षोभक असेल, जे काही असेल ते तेजपुंज असेल, त्याच्या विनाशामध्ये सुद्धा त्याची शान असेल. अशा पद्धतीचं विवेकानंदांचं चरित्र होतं. आता हे राखाल इथे आल्यानंतर दोघांची दोस्ती झाली खरी. त्यांनी विचारलं, ब्राह्मो समाजाचे मेंबर आहे की नाही.
राखाल म्हणाले, बाबा मी ऐकलंय पण मी काय मेंबर नाही. चला म्हणाले, मी तुम्हाला सभासद करून घेतो. दोघेही ब्राह्मो समाजाचे सभासद झाले. ब्राह्मो समाजामध्ये स्वामीजींच्याकडे एकच काम असायचं, गाणं. स्वामीजींनी भजन म्हटलं की सगळे तिथले तिथे खेळून ऐकायचे. राखाला नाही ती गोडी लागली. आणि मग बोलता बोलता राखालांना असं सांगितलं की मनमोहन मित्र नावाचे त्यांचे एक गृहस्थ शिष्य होते रामकृष्णांचे. त्या मनमोहन मित्रांची बहीण वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी राखालांचं लग्न करून टाकलं. त्यांना लग्नामध्ये काही इंटरेस्ट नव्हता, पण वडिलांसमोर त्यांचा स्वभावच मृदू होता, त्यामुळे वडिलांसमोर काही बोलायचं नाही, त्यामुळे त्यांचा विवाह करून टाकला. विश्वमणी नावाच्या स्त्रीशी त्यांचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर मनमोहन मित्र हे रामकृष्णांकडे यायचे. हे मनमोहन मित्र म्हणजे कोण? तर हे मनमोहन मित्र रामचंद्र दत्त म्हणून जे होते, त्यांच्यामुळं ब्राह्मो समाजाचं एक वृत्तपत्र वाचायचं, सुलभ समाचार नावाचं वृत्तपत्र येत होतं. त्या वृत्तपत्रामध्ये त्यांनी असा उल्लेख दिसला की केशवचंद्र सेनांनी रामकृष्णांचा उल्लेख केलेला दिसला. असं झाल्यामुळं हे मनमोहन मित्र पहिल्यांदा रामकृष्णांकडे आले. आल्याबरोबर रामकृष्णांनी ओळखलं की हे आपल्या शिष्यांमधले एक आहेत. पण प्रत्येक शिष्यामध्ये एक एक दुर्गुण असतो आणि तो दुर्गुण गुरु काढतो. या मनमोहन मित्रांच्याकडे एक दुर्गुण असा होता, त्यांना भयानक असूया वाटायच्या. मी रामकृष्णांचा शिष्य नंबर 1, बाकी सगळे 2, 3, 4. त्यामुळे ते तिथे आल्यानंतर रामकृष्णांनी नरेंद्रबद्दल बोलायला सुरुवात केली की यांना भयंकर त्रास व्हायचा. आता ओम सहना ववतु का म्हणतो ते कळेल. मा विद्विषा आहे. आपल्याला असं वाटते की आपल्याला कोणाची कुठं असूया, कारण असूया करण्यासारखं आपल्याकडे काय नाही आहे. ज्या वेळेला असूया करण्यासारखं काहीतरी येतं, कारण ज्ञानाबरोबर अहंकार नावाचा लेप लागण्याची शक्यता असते. म्हणून ती ज्ञानाचे कंठी असते असं ज्ञानेश्वर म्हणतात. तो जो दुराभिमान आहे, तो जो अहंभाव आहे, तो त्या ज्ञानाबरोबर येतो आणि वृद्धिंगत होत राहतो. आणि एवढ्या एका कारणासाठी जेव्हा ते दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या भेटीला आले आणि लक्षात आले की रामकृष्ण नरेंद्रांचं स्तुती करतायत, अमुक करतायत, उठून गेले आणि नंतर आलेच नाहीत रामकृष्णांना भेटायला. आता सगळ्या लीला प्रसंगाचा मुख्य सूत्रधार रामकृष्ण. तेव्हा निमंत्रण पाठवायला सुरुवात केली. रामचंद्र दत्तानं सांगितलं, अरे मनमोहन येत नाही आहे, काय येत नाही जरा बघून या. निरोप पाठवले. ते दरवेळी म्हणायचे, हो असं का, थोडं काम होतं, मी येतो. जायचेच नाहीत. खूप निरोप यायला लागले म्हटल्यानंतर हा ग्रस्त कुठपर्यंत पोचला बघा. त्यांच्या ऑफिसच्या जवळ तो राहत होता. आता हे सारखे निरोप येतात म्हणून त्यांनी स्वतःचं बस्तान चेंज केलं आणि कोण नगर नावाची एक जागा होती तिकडे गेले. तिथून रोज 1.5 तासाचा प्रवास करून ऑफिसला यायचे, कारण निरोप यायला नको. गमतीचा भाग असा होता, रोज घरी यायचे आणि रोज त्यांना त्रास व्हायचा. तर ते म्हणायचे, मला जायचं नाही आहे ना, म्हणून मी जात नाही, मग त्रास का होते मला. मग त्यांच्या असं लक्षात आलं की आपलं एक मन सारखं म्हणते रामकृष्णांकडे जा, आणि दुसरं मन म्हणते तो माणूस मला काही महत्त्व देत नाही, त्यामुळे मला जायचं नाही. असं या द्विधा मनस्थितीमध्ये परिस्थिती अशी झाली की भेटल्याशिवाय, दर्शन घेतल्याशिवाय राहत नाही आणि जायचं अजिबात नाही. या दोन्ही द्विधा मनस्थितीमध्ये कामावर लक्ष लागेना. एक दिवस चिडून मग गंगेवर गेले आणि गंगेवर जाऊन त्यांनी विचार केला की असं का होत असेल. आणि मग असा निर्धार केला की ज्या माणसाला माझं काही पडलेलं नाही आहे त्या माणसाकडे मला जायची इच्छा नाही आहे. दुसऱ्याचं कौतुक करतात ना ते, मग मला तिकडं जायची इच्छा नाही असं म्हणतायत. तोपर्यंत त्यांचं असं लक्षात आलं की अरे समोर रामकृष्ण दिसत आहेत. हा गंगे किनारी मी गेलो आहे काय, हे बहुतेक मला विचारांमुळं पडलेलं स्वप्न आहे असं म्हणून बघत राहिले. तर त्यांच्याबरोबर एक निरंजन नावाचा तो शिष्य आहे, तोही दिसतोय. म्हणजे निरंजनानंद आणि स्वामीजी रामकृष्ण दोघे नावेतून माझ्याकडे येतात असं दिसतंय. आणि म्हणून ते पाहत पाहत राहिले. रामकृष्णांच्या दर्शनाची इच्छा इतकी उत्कट होती की हे जसे जसे पुढे यायला लागले तसे केव्हा नावेत चढले हेही कळालं नाही. आणि बोलणं एकही शब्द नाही, फक्त बघत त्यांना असं दिसत होतं की प्रचंड धुक्यामधून एखादी व्यक्ती अवतीर्ण व्हावी तसे रामकृष्ण अवतीर्ण होत आहेत. असं बघत बघत असताना जो तोल गेला आणि पाण्यात पडणार तेवढं तर निरंजनानंदांनी त्यांना उचललं आणि म्हणाले असं काय. रामकृष्णांचे पाय धरले
आणि रामकृष्णांना म्हणाले, मी किती त्रास दिला आपल्याला, मला दर्शन देण्यासाठी तुम्ही दक्षिणेश्वराहून खास इथे आलात. रामकृष्ण म्हणाले, अरे शिष्याला भेटायचा जो आनंद आहे तो गुरु कसा घालवू शकतो. एवढ्या एका कारणानंतर त्यांनी ही असूया नावाचं प्रकरण जे सोडलं आणि जे रामकृष्णांच्या नादाला लागले ते नंतर त्यांचे भक्त झाले. ते असे भक्त असल्यामुळं त्यांची बहीण ब्रह्मानंदांना लग्नात दिलेली विश्वमणी. त्यामुळे त्यांनी ताबडतोब सांगितलं, दक्षिणेश्वरला एक माणूस आहे, खूप तयारीच आहे, तुला दर्शन पाहिजे असलं तर तू ये. इकडे परिस्थिती काय चालली होती बा, कोणाकडे, रामकृष्णांकडे. रामकृष्णांची परिस्थिती अशी होती, हे सगळं आपल्याला पाहण्यासारखं आहे. कुठल्याही नवीन जागी गेलो, गावी गेलो की आपण सगळ्यात पहिल्यांदा शेजारी किंवा मित्र शोधतो. आणि आपलं काय कारण असतं शोधायला, बोलायला कोणीतरी मिळेल, लागलं ऐन वेळेला तरी कोणीतरी असावं, मोबाईल नंबर कोणाचा तरी लिहून ठेवावा, या पद्धतीने आपण व्यवहारात पाहतो. रामकृष्णांच्याकडे कसं पाहण्याची पद्धत, कालीमातेकडे गेले आणि म्हणाले कालीमातेला की माता मला तू इकडं पाठवलंस. हे सगळेच्या सगळे जे आहेत ना ते काय करतात, गोंदवलेकर महाराज म्हणल्याप्रमाणे हे सगळे तंबाखूचे व्यापारी आहेत. हे जेव्हा येतात तेव्हा काहीतरी मागतात, मला त्रास होतो आई, मी हे करू इच्छित नाही, मला तेवढ्यासाठी या विश्वामध्ये परत परत यावं लागतं, एक सवंगडी एक खेळाडी कोणीतरी दे, असं म्हणाले. बाहेर आली आणि ताबडतोब पंचवटी म्हणून जो तिथला भाग होता मंदिराचा दक्षिणेश्वरच्या, तिथल्या वडाच्या झाडाखाली एक छोटासा मुलगा उभा राहिलेला दिसला त्यांना. लक्षात आलं त्यांच्या की आईने काहीतरी तयारी चालू केलेली आहे. तो दिवस निघून गेला. त्याच्यानंतर एक महिना निघून गेला असेल, परत एकदा रामकृष्णाने विचारलं, आई काय झालं, माझं ॲप्लिकेशन बरेच दिवस पेंडिंग आहे, अजून काय, अजून कोण आलं नाही, असं कसं झालं. ताबडतोब मातेने सांगितलं की तो नुसता येणार नाही आहे, तुझ्या मांडीवर खेळणार आहे. आता याच्या पुढचा संवाद जरा आपल्याला पाहण्यासारखा आहे. मांडीवर खेळणाऱ्या म्हटल्या बरोबर रामकृष्णांच्या काळजात चर्र झालं. आपल्याला अपत्य होणार असं तर नाही आहे ना, कारण तो केवढा दुःखाचा प्रसंग आहे. माझ्या आयुष्यामध्ये कामिनी कंचनाचा लेशसुद्धा नसताना असा विचार मी माझ्या पत्नीबद्दल कसा आणू शकतो. म्हणून मातेला कोण कोणाला म्हणते पहा, रामकृष्ण कालीमातेला म्हणतायत की तुझ्या मनामध्ये असा विचार नाही आहे ना. होतं कसं, देव विचारतो, तुझ्या मनामधले सगळे वाईट विचार गेले का, हे देवीला विचारतायत की तुझ्या मनामध्ये असं काही नाही. त्यावेळेला तिने सांगितलं नाही, तसं म्हणायचं नाही आहे मला, अपत्यच, पण अशा पद्धतीने नव्हे, मूलच येऊन खेळणार आहे तुझ्याकडे. आनंद झाला. परत एक महिना गेला, खाली बोलतीये पण अजून कोण आलेलं दिसत नाही आहे. तिसऱ्यांदा विचारलं, अपत्य म्हणाला, दाखवलं एकदा झाडाखाली, केव्हा येणार आहे. तिसऱ्यांदा दृष्टांत झाला, स्वप्न पडलं रामकृष्णांना. स्वप्नामध्ये एक मोठं कमळ उमललेलं होतं आणि त्या कमळावर, त्या पाकळ्यांवर कृष्णाचा हात धरून एक गोप नाचत असताना दिसला. आणि निश्चित खात्री झाली की आत्ता कोण येणार आहे, की कृष्ण किंवा कृष्णाचा सखा या घरामध्ये येणार आहे. आणि हे झगडल्यानंतरच्या 2 दिवसांनी राखाल आले. राखाल आले त्यावेळेला त्यांचं वय 16 वर्षाचं होतं. 16 वर्षाचा मुलगा आत येतो. रामकृष्ण त्यांना पाहतात. आता 16 वर्ष म्हणजे तसं काही कमी वय नाही आहे, यावं, नमस्कार करावा, बाजूला बसावं, असं व्हायला पाहिजे. रामकृष्णांनी आल्या आल्या जवळजवळ 2-3 जन्मांची ओळख असावी असं राखालला बोलवलं. राखाल तसेच आले आणि सरळ मांडीवर येऊन बसले. लोक पाहतायत 16 वर्षाचा मुलगा मांडीवर येऊन बसलाय आणि त्याला बसताना काहीच वाटलेलं नाही आणि बसवणाऱ्यालाही काही वाटलेलं नाही आहे. आता हे काय प्रकरण नवीन आहे म्हणून विचारायचं, म्हणून नरेंद्रांनी विचारल्याबरोबर सांगितलं, अरे कृष्ण आलाय, मग मला यशोदा व्हायला नको का. आणि असंच नातं दोघांचं राहिलं. रामकृष्ण त्याच्यासाठी यशोदा कसे झाले हे पाहण्यासारखं आहे. नुसतं मांडीवर नव्हे, त्याला चारवत, त्याला खायला घालत, हे सगळं जेव्हा तो दक्षिणेश्वरला राखाल असेल त्यावेळेला. नंतर ते शाळेत कॉलेजमध्ये गेल्यानंतर आपलं आपलं काम चालू. इथे आल्यानंतर बाळासारखी त्यांची अवस्था असायची. इतकंच नव्हे तर खांद्यावर घेऊन लहान बाळासारखं रामकृष्ण नाचत फिरायचे. 16 वर्षाचं मूल
कृष्ण समजून आणि आपण यशोदा, आणि म्हणून डाटणे हा जो प्रकार असायचा, रागावणं सुद्धा आईसारखंच होतं. एकदा तर अशी गंमत झाली, राखाल आले आणि म्हणाले खायला दे. द्या म्हणायचे नाहीत, आई होती, खायला दे. यांनी आईसारखं सांगितलं, सारखं खायला मागतोस, कुठनं आणू? ते मला माहीत नाही, आत्ताच्या आत्ता खायला दे, भूक लागली आहे मला. रामकृष्णांनी काही बोलले नाहीत. बोट धरायला, बोटाला धर म्हटली माझ्या, चला. गंगेकडे गेले आणि गंगेकडे जाऊन तिथं गेल्यानंतर गौरांग म्हणून त्यांची एक शिष्या होती, गौरांगिणी. ती गौरांगिणी कुठेतरी दुसरीकडे राहत होती. तिथं गेले नदीवर आणि म्हणाले, गौरांगिणी अगं लवकर जेवण घेऊन ये ना, याला भूक लागली आहे म्हणून, असं म्हणायला. आणि 10 मिनिटामध्ये नाव समोरून गौरांगिनी हातामध्ये सगळं प्रसादाचा थाळ घेऊन इथे हजर. त्यांना तिथे तशी बुद्धी झाली होती, तिथून तिने सगळं ते पक्वान्न बनवली होती, ती तिकडून घेऊन येत होती. आणि इथं बसून आल्या आल्या, कशी आलीस तू, बरं झालं वगैरे तसलं काही नाही, आणि इकडे याला भूक लागली आहे असं म्हणून हाताने राखालांना भरवलेलं आहे. असं नातं या दोघांचं म्हणजे हे होतं. आता राखालांची गंमत अशी होती की त्यांना पाहिल्यानंतर एक वाक्य सांगितलं महेंद्रनाथांना कोणी, रामकृष्णांनी, की अनंत शक्यता आहेत या शरीरामध्ये, अनंत शक्यता आहेत म्हणून सांगितलं. आणि जेव्हा ते आले तोपर्यंत त्यांचं लग्न झालेलं होतं. तर त्यांनी सांगितलं, आता तू पत्नीला घेऊन ये म्हणून. जास्त दिवस राखाल इकडं राहायला लागले म्हटल्यानंतर तिकडे पत्नीला किंवा आईला सुद्धा थोडी काळजी वाटायला लागली. पण मनमोहन मित्र नेहमी येत असल्यामुळे सगळ्यांना रामकृष्ण माहीत होते, त्यामुळे तितका विरोध नव्हता. फक्त विरोध होता त्यांच्या वडिलांचा. गंमत म्हणजे ज्या घरामध्ये कृष्णासारखं बाळ जन्माला आलं त्या घरातले वडील कसे होते बघा. हा माणूस अत्यंत श्रीमंत होता, पण 1 रुपया कोणाला देत नव्हता. भयंकर चिक्कू माणूस होता. आणि एवढंच नव्हे, जेव्हा असं कळालं की रामकृष्णांच्याकडे बरेचसे श्रीमंत लोक येतात, मग म्हटले राखाल तू जायला हरकत नाही तिथे. असा स्टेटस कॉन्शियस आणि असा वेगळा, पण हे त्यांचे वडील होते. पत्नीला घेऊन आल्यानंतर रामकृष्णांनी काय करावं? कोण आहे हा? हा माझा मुलगा आहे ना. मग कोण आली? सून आली. ताबडतोब नबाघाट म्हणजे जिथं शारदा माता आहे तिकडं निरोप पाठवला, अगं सून आली आहे. शारदा मातेंनाही सांगावं लागलं नाही. त्या काळी घोंगट असायचा आणि तो घोंगट मुखदर्शन व्हायचं, त्याला मुंह दिखाई म्हणतात अजूनही. ती मुंह दिखाई म्हणून 1 रुपया आणि तिला एक साडी असं घेऊन तिची मुंह दिखाई केली होती. या अर्थाने राखालांना रामकृष्णांनी आपला प्रत्यक्ष मुलगा मानलेलं होतं. यांनीच मुलगा मानलं होतं असं नाही. नरेंद्र स्वतः राखालांना बोलताना काय म्हणायचे माहिती आहे ना? नमस्कार करायचे. गंमत अशी होती, जी अवस्था नरेंद्रांची होती तीच अवस्था राखालांची होती. सतत निर्विकल्प समाधीत राहणारे होते राखाल. त्यांची शेवटची जी पुढची 20 वर्ष निरंजनात गेल्यानंतरची म्हणजे प्रेसिडेंट ऑफ रामकृष्ण मिशन असताना ते नेहमीच त्या अवस्थेमध्ये असायचे. असे हे दोघं जेव्हा अमेरिकेहून आल्यानंतर एकमेकाला भेटले त्यावेळेला पहिल्यांदा नमस्कार नरेंद्रांनी केलेला आहे. आणि काय नमस्कार केला आहे? गुरूंचा मुलगा हा गुरुच असतो असं म्हणून त्यांनी राखालांना, ब्रह्मानंदांना नमस्कार केलेला आहे. आणि राखालांनी नरेंद्राला नमस्कार काय केला आहे बघा, मोठा भाऊ हा गुरुतुल्य असतो असं म्हणून नमस्कार केलेला आहे. नरेंद्रांच्याबद्दल बोलताना राखालांनी काढलेले उद्गार पहा कसे. ब्रह्मानंद महाराज किंवा राखालांच्या उपस्थितीमध्ये लोकांना एक वेगळं चैतन्य अनुभवायला यायचं. त्यांच्या अस्तित्वामध्ये, त्यांच्या आजूबाजूला जरी बसलं तरी असं वाटायचं. जेव्हा त्यांचे शिष्य जवळ यायचे, म्हणजे विवेकानंदांची शिष्य पुढं झाले, रामकृष्ण मिशन थोडी मोठी झाली, हे सगळे आल्यानंतर जेव्हा नरेंद्र बसलेले असायचे तेव्हा ब्रह्मानंद महाराज उठून म्हणायचे, जर कोणाला रामकृष्ण भेटले नाहीत याचं दुःख वाटत असेल, आज दर्शन घ्या. असं नरेंद्रांच्याबद्दल ब्रह्मानंद महाराज बोलायचे. असे हे राखाल जेव्हा त्यांची पत्नी आली, रामकृष्ण हे फार विलक्षण रसायन होतं. आपल्या शिष्याच्या प्रगतीवर लक्ष असल्यामुळे ही बाई या शिष्याच्या प्रगतीमधला अडथळा आहे की नाही याकडे त्यांचं जास्त लक्ष होतं. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा तिचे डोळे पाहिले. रामकृष्णांची प्रत्येक व्यक्तीला तपासण्याची एक पद्धत होती.
आणि गमतीचा भाग म्हणजे हीच पद्धत कोणी उचलली? ब्रह्मानंदांनी उचलली. ती विश्वमनी आल्याबरोबर तिला पाहिलं आणि पाहिल्या त्यांना समाधान वाटलं. ती म्हणाली ही पण त्याच पंथातली आहे, त्यामुळे ती काय अडचण करणार नाही. तिला समोर बोलवलं, तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि ह्या पुढचा जो 4 आर्म आहे त्याचं वजन बघितलं. त्यांची ती एक पद्धत होती की ज्याचा हात हलका आहे, ज्याचे सांधे फार निंबल म्हणजे फार लवचिक आहेत, ज्याचे डोळे कमलनयन किंवा मोठे आहेत आणि ज्याच्या डोळ्यामध्ये एक थोडासा लालसर असा रंग आहे आणि अपवर्ड कास्ट म्हणजे वर पाहिल्यासारखा, ज्याचं योग्याचे डोळे म्हणतात ते असं असेल. कारण हे सगळ्या चिन्ह त्यांना नरेंद्रात तर सापडलेच होते. असं सगळं विश्वमनीमध्ये दिसल्यामुळे त्यांनी थोडासा सुस्कारा सोडला. कारण दोघेही तरुण होते. हे 16 वर्षाची, ती तर 12-13 वर्षाची होती. त्यामुळे अजून आयुष्य बरंच आहे आणि इकडे मात्र सगळं याच्या, कारण याच्या सगळ्या पुढच्या जबाबदाऱ्या रामकृष्णांना माहिती होत्या. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी राखालची ही तपासणी करून घेतली. सुनेचं सुनमुख म्हणून जे काय करायचं ते स्वागत केलं आणि राखालला पुढे आता हळूहळू शिकवायला सुरुवात केली. हे ब्रह्मानंद महाराज शिकताना सुद्धा इतक्या वेगाने शिकत गेले, रामकृष्णांची सेवा करायला थांबलेले. कुणी रामकृष्णांना येऊन भेटायचं आणि कुणी नाही हे ब्रह्मानंद ठरवायचे. आणि कसं ठरवायचे त्यांची पद्धत वेगळी होती. त्यांनी रामकृष्णांकडून ते, कारण हेही त्याच अवस्थेमध्ये असल्यामुळे समोरून येतानाच त्यांना कळायची की हा माणूस ठीक नाही आहे. आणि गमतीचा भाग होता, हे असं बघायचं काय कारण होतं? रामकृष्णांच्या शरीराला कोणी स्पर्श करायचा हे ठरलेलं असायचं. काही विशिष्ट गुरुबंधूंच्या मधल्या काही लोकांना सुद्धा स्पर्श करायला मनाई होती. रामकृष्ण हे शरीर, तत्व नव्हे शरीर, हे इतकं अवघड होतं. कृष्णमूर्तींच्या मृत्यूच्या वेळी शेवटी त्यांनी एक वाक्य म्हटलेलं आहे की आता या शरीराला हे तेज सहन होऊ शकत नाही. प्रश्न असा आहे की रंध्रामध्ये जेव्हा नाम पेरलं जातं, गुरुदेव रानडेंची हीच अवस्था झालेली आहे. प्रत्येक रंध्रामधून घर्मबिंदू म्हणजे घामाच्या बिंदूमधून अमृत बाहेर पडत होता. दिवसातून 6 वेळेला आंघोळ करायला लागायची गुरुदेवांना. सारखं उठायचं, आंघोळ करायची, अंगाची लाही व्हायची. अंगातून येणारा स्रोत जो आहे तो अमृताचा होता, कारण सगळं अमृतमय झालं होतं. शेवटी पंचमहाभूताला ते तत्व धरून ठेवण्याची, म्हणून असं म्हणतात निर्विकल्प समाधीनंतर 3 आठवड्याच्या मृत्यू येतो असं म्हणतात. म्हणून म्हणतात, जर आपल्याला आठवत असेल, चिन्मय महाराजांनी इथे भाषणामध्ये सांगितले होते की कुंडलिनी जागृत झाल्यानंतर ती मांस खाते असं म्हणतात. याचं कारणच ते आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जिथं 3 आठवडे कोणी राहू शकत नाही, तिथे 6 महिन्याची निर्विकल्प समाधी लावून रामकृष्ण जिवंत राहिलेले आहेत. तो मातेचा चमत्कार आहे. म्हणून अशी गोष्ट असल्यामुळे त्यांना जो होणारा त्रास आहे तो त्रास कमी व्हावा म्हणून त्यांना दिलेलं खाणं, त्यांना दिलेलं प्यायचे पदार्थ, खायचे पदार्थ आणि त्यांना दिलेलं वस्त्र, त्यांना लावलेला स्पर्श, त्यांना कोणीतरी स्पर्श केलेलं अन्नसुद्धा चालायचं नाही, कोणीतरी स्पर्श केलेलं वस्त्रसुद्धा चालायचं नाही. एवढं सगळं असून गमतीचा भाग असा की लाटू महाराज जे होते बिहारचे, त्यांचं खरं नाव रख्तुराम असं होतं, त्यांना नंतर अद्भुतानंद असं नाव देण्यात आलं. हे अत्यंत अशिक्षित आणि मूळचे क्षत्रिय किंवा शूद्र असतील ते, हे एकमेव असे होते की त्यांनी रामकृष्णांच्या हातातून खायला नकार दिला. सगळे बघत होते, बाबा यांना काही चालत नाही वगैरे ऐकले, तू यांचा, तो म्हणाला हे बघा सांगतो तुम्हाला, मी स्वतःचं बनवलेलं खातो. ते वेगळंच पात्र होतं. आणि रामकृष्ण म्हणायचे परमेश्वराच्या प्राप्तीमध्ये काही नसलं तरी चालेल, पण परमेश्वराच्या समोर असणारा जो मोकळेपणा आहे तो जर आपल्याकडे असेल, मनामध्ये कोणत्याही प्रकारचं किलबिश नसेल, तर त्याच्यावरच परमेश्वर खुश असतो. तसा हा लाटू आहे. म्हणून सगळे बोलत असताना ते म्हणायचे, लोरेन, नरेंद्रला म्हणायचं तो लोरेन तू गप्प बैस, मी खाणार नाही यांच्या हातून. शेवटी केळीच्या पानामध्ये प्रसाद घेऊन रामकृष्ण परमहंस त्याला खायला घालण्यासाठी मागं लागले, ते ना म्हणतो मी खाणार नाही. मग शेवटी दोघांचं बोलणं झालं, का खाणार नाही, मी दुसऱ्याच्या हातातलं खात नाही. अरे मी दुसरा नाही आहे, मला तसं खाता येणार नाही. सगळ्यांना त्याच्या स्पष्ट वक्तेपणाचं कौतुक वाटलं. शेवटी रामकृष्णाने समजावून सांगितल्यावर तो म्हणाला, बघितलं रामकृष्णांच्याकडे, म्हणाला मी खातो. मग आता कसं काय खातो म्हणालास, तुमचा प्रसाद म्हणून खातो म्हणाला. गुरुचा प्रसाद म्हणून मी खाईन, देवाचं बिवाचं म्हणून मी काय खाणार नाही. इतक्या या अद्भुतानंदांची भक्ती इतकी साधी होती
हे जे लाटू होते हे हे कोण होते? घरामध्ये काम करणारा नोकर, रामचंद्र दत्तांच्या घरामध्ये काम करणारा नोकर. कसं कळालं त्यांना रामकृष्णांच्या बद्दल? हा बिचारा बिहारमधून निघालेला, गरीब असल्यामुळे घरीच लहानपणीच आई वडील वारलेले, काकांनी सांभाळ केला, हे विनाकारण खायला एक आणखी पोसायचं कशाला म्हणून कलकत्त्याला नोकरी लावायची म्हणून रामचंद्र दत्तांकडे नोकरी लावली. नोकरी लावल्यानंतर रामचंद्र दत्त रामकृष्णांकडे जायचे. ते तिकडून आले की सगळं कुटुंब चर्चा करायचं. हा नोकर, हे नोकर चर्चा करता करता ऐकत होता आणि त्याच्यात असं बोलणं. मग त्या स्त्रिया विचारायचे, असं कसं हो रामकृष्ण हे सहज समाधीत जातात, लगेच रडतात? तर रामचंद्र दत्त सांगायचे, तसं नाही अगं, काय सांगितलेलं रामकृष्णांनी, जर परमेश्वराच्या नावाने तुम्हाला रडू येत असेल तर परमेश्वर तुमच्याकडे निश्चित येतो. हे बाकीचे फक्त चर्चा करायचे. रक्तोराम मात्र ते ऐकून त्यांच्या मनावर त्याचा हळूहळू परिणाम होत गेला. रोज रात्री आपल्या त्या काय जो काही त्याचा तो नोकराचा बिछाना असेल त्या बिछाणामध्ये अंगावरून चादर ओढून हा रात्रभर माणूस रडत असायचा. कशासाठी? रडलं तर देव मिळेल असं कोण म्हणालं? रामकृष्ण. असं कोणी सांगितलं? रामचंद्र दत्तांनी सांगितलं. याला म्हणतात श्रद्धा. घरातल्या सगळ्या बायकांना असं वाटलं लहान पोर होय, तिकडे सोडून आले म्हणून आईची आठवण येत असं म्हणून रडते. लाटूराम कधीच बोलले नाहीत कशासाठी रडतोय. असे हे लाटूराम जेव्हा रामचंद्र दत्तांबरोबर एकदा दर्शनाला काय गेले होते, दर्शन घेतलं त्यांनी, पाहिलं त्याच्याकडं रामकृष्णांनी, दोघांचं जे काय व्हायचं ते झालं. नोकर असल्यामुळे परत घेऊन गेले. हा सारखं विचारायचा रामचंद्र दत्तांना, कधी जायचं आहे दक्षिणेश्वरला? नाही काय म्हणजे मी काहीतरी करायला घेतो वगैरे, जायची इच्छा फक्त दर्शनाची होती. मध्यंतरी असा प्रकार झाला, कामारपुकूर म्हणजे त्यांचं गाव रामकृष्णांचं, तिकडं गेले होते ते. गेल्यामुळं जवळजवळ 3 आठवडे आले नाहीत, महिना होत आला. याला इकडे अशी परिस्थिती झाली, हा कुठे गंगेवरच जाऊन उभा राहायला लागला, घरीच रडायला लागला, सारखं विचारायला लागला कुठे गेले रामकृष्ण म्हणून. आणि मग रामकृष्ण जेव्हा आले तेव्हा त्याचे मालक त्याला घेऊन तिथे गेले. तिथे गेल्यानंतर त्याने सरळ पहिलाच प्रश्न विचारला रामकृष्णांना. प्रश्न असं, तुम्ही का गेलात? असं मला सोडून जाता येते का तुम्हाला? सगळ्यांना कळे ना की हा काय माणूस आहे काय, त्यांचं प्लॅन त्यांनी करायचं आहे, तुझा काय त्याच्यामध्ये संबंध? जे काय होतं ते फक्त रामकृष्णांना माहिती होतं. याला अधिकार म्हणतात. इतका मोकळा माणूस होता हा, इतका मोकळ्या मनाचा होता. त्यांच्या उत्तरार्धामध्ये रामकृष्ण मिशनचे बरेचसे साधू येऊन त्यांना भेटायचे, नमस्कार करायचे, दर्शन घ्यायचे, आता प्रश्न विचारायचे. मग प्रत्येकाला वाटायचे की हा काही शिकलेले नाहीत ना हे स्वामी, म्हणजे आहेत, चांगले आहेत, सगळी समाधी पण घाल, पण शिकलेले कुठे आहेत? पण ब्रह्मानंद महाराज म्हणायचे, काही शंका आली ना तर विचारा बरं का लाटूला, सगळं सांगेल तो तुम्हाला, त्याला सगळी आतली गोष्टी माहिती आहेत. म्हणून एका ग्रुप असा आला होता, रामकृष्ण मिशनचे नवीन आलेले साधू, ते सगळे गेले आणि त्यांनी विचारलं. प्रश्न छान आहे, आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. काय विचारलं की महाराज देव काय आपण पाहिलेला नाही आहे? नाही पाहिलेलं ना, कारण देवाचं दर्शन झालं तर काय प्रश्नच मिटला. आत्ता तरी काही झालेलं नाही आहे, मग आम्ही त्याची प्रार्थना करायची. हे कनेक्शन कसं लावायचं? आम्ही केलेली प्रार्थना तिथंपर्यंत पोचते आणि देव नावाचा माणूस ती ऐकतो आणि मग तो येऊन आम्हाला भेटणार. हे जे प्रकरण सांगितलं आहे मला लहानपणापासून, पण हे कसं शक्य आहे? त्याचं उत्तर अद्भुतानंदांनी खूप छान दिलं आहे. त्यांनी विचारलं, तू कुठे होतास? मी अमुक शाळेत होतो, मी अमुक नोकरीत होतो, तू आम्ही असं सांगितलं. ते म्हणाले, तुम्ही सगळ्यांनी अर्ज कधीतरी केला असेलच की? हो म्हणाले, ॲडमिशनसाठी अर्ज केला. कुठे? युनिव्हर्सिटीमध्ये. कुणाच्या नावाने केला? व्हाईस चान्सलरच्या नावाने केला. तुम्ही आमचे ते नोकरीचे बॉस आहेत त्यांच्या नावाने केला. तुम्ही कुणी व्हाईस चान्सलर बघितला होता का? अर्ज पोचला की नाही? तसा अर्ज पोचतो. फक्त अर्ज जसा लिहायला पाहिजे तसा लिहिला पाहिजे, त्याच्याबरोबर जी डॉक्युमेंट लागतात ती लावली पाहिजेत, म्हणजे बरोबर जिथं पोचाते तिथं पोचतो आणि ॲडमिशन मिळते. असे अद्भुत आनंद होते. आता हे राखाल जे होते ब्रह्मानंद महाराज, ते आलेल्या प्रत्येक शिष्याला असं तपासून बघायचे. त्यांचे डोळे असे एक्सरे सारखे असायचे. काय अधिकार होता ब्रह्मानंद महाराजांचा? एक छोटीशी घटना सांगतो म्हणजे कळेल. काळ होता साधारण 1911चा. 9-10 वर्ष झाली होती विवेकानंदांना जाऊन. रामकृष्ण मिशनचा सगळा कारोबार सांभाळायचं काम त्यांच्याकडे होतं. ब्रह्मानंदांचं नाव होतं राजा महाराज. हे नाव कुणी ठेवलं होतं? हे नरेंद्रांनी नाव ठेवलं होतं. का नाव ठेवलं होतं?
नरेंद्र म्हणायचे, जर एखादं मोठं विश्वाचं राज्य जर तयार केलं ना, तर ते अख्खं राज्य सांभाळण्याची ताकद जर कोणाकडे असेल तर ही ब्रह्मानंद महाराजांच्याकडे आहे. तेव्हापासून त्यांचं नाव राजा ठरलं. त्यांना कोणीही आपल्या नावाने राखाली म्हणायचे नाहीत, ब्रह्मानंद गुरुबंधू सगळे त्यांना राजा महाराजच म्हणायचे. रामकृष्णांना जाऊन जेव्हा सांगितलं की त्यांचं नाव आम्ही राजा महाराज ठेवलं आहे, ते म्हणाले अगदी योग्य नाव ठेवलेलं आहे. अत्यंत, ज्याला मॅनेजिंग ॲबिलिटी म्हणतो, ते अत्यंत उत्कृष्ट होत्या त्यांच्या. एवढं मोठं रामकृष्ण मिशन त्यांनी अत्यंत कोवळ्या वयामध्ये वाढवलं. मद्रासला शाखा निघाली, कॅलिफोर्नियाला शाखा निघाली, न्यूयॉर्कला शाखा निघाली. आणि हे सगळं होत असताना प्रत्येक ठिकाणी ते अत्युच्च ध्येय रामकृष्णांचं जसंच्या तसं पार पडतंय की नाही हे पाहायचं होतं. मग हे सगळं कसं होतंय हे पाहण्यासाठी ब्रह्मानंद महाराजांचे एक शिष्य आहेत, त्यांनी त्यांची एक आत्मकथा लिहिलेली आहे, आत्मचरित्र लिहिलेलं आहे यांचं, ब्रह्मानंदाचं. त्यातला एक प्रसंग आहे. हे त्यांचे शिष्य त्यांना विचारत आहेत की स्वामीजी, तुम्ही हे सगळ्या याच्यावर कशी नजर ठेवता? तर ते असं म्हणाले की एक अवस्था येते, त्या अवस्थेनंतर आपण काहीच करत नसतो. जेव्हा जेव्हा माणूस मी किंवा मी करतो, माझ्या हातून होतं अशा पद्धतीने करायला जातो, तेव्हा तो सीमित दायऱ्यामध्ये काम करतो. तो आपल्या बुद्धीने काम करतो, संकल्प त्याचे होतात. आणि मग तो कितीही मोठा जरी असला तरी त्याला बुद्धी साम्राज्याच्या पलीकडे जाता येत नाही. माझ्या बाबतीत असं नाही आहे. मी माझ्या शरीरात नाही आहे, मला माझी बुद्धी नाही आहे. जे होतं ते ईश्वरी संकेतानीच होतं, जे होतं ते ईश्वराच्या संकल्पाने होतं. त्यामुळे त्याचाच संकल्प, काळजी त्यालाच, मला काळजीही नाही, संकल्पही नाही, आणि झालं म्हणून आनंदही नाही, झालं नाही म्हणून दुःखही नाही. तर शिष्य थोडा परिव्राजकानंद त्यांचं नाव, शिष्य तयारीचे होते. त्याने पुढचा प्रश्न विचारला, अभ्यास होते. ते म्हणाले, असं असेल तर याचा अर्थ सतत 24 तास ईश्वर तुमच्यातून बोलतोय? तर ते म्हणाले, नाही. काय होतं, आलंबनासाठी मला थांबायला लागतं या पृथ्वीवर, पण चुकून आलंबनात जास्त अडकलो ना, मग ती बुद्धी त्यावेळेला काम करत नाही, कारण त्यावेळेला मी मानवी बुद्धीत असतो. मग काय करता? मग त्यावेळेला हे काय करायचे सांगतो. बरेच लोक यायचे म्हणायचे, महाराज असं आहे. तर ते म्हणायचे, मी उद्या सांगतो, आज पोट दुखते माझं. म्हणजे आज मी त्या अवस्थेत नाही आहे. पण नंतर ते त्या अवस्थेत असल्यानंतर त्याचं उत्तर द्यायचे. म्हणून कोणत्याही रामकृष्ण मिशनच्या कोणत्याही मीटिंगला कधीच गेले नाहीत ब्रह्मानंद. होते प्रेसिडेंट. त्याचं कारण असं होतं, जो निर्णय घ्यायचा तो निर्णय ईश्वरी संकेतानुसारच घ्यायचा, अदरवाईज घ्यायचा नाही. अशी राखालांची खास व्यवस्था होती. अशा पद्धतीने त्यांनी ह्या रामकृष्ण मिशनला हळूहळू वाढवलं. यशोदेचा जी भूमिका केली, त्या भूमिकेबद्दल रामकृष्णांच्याकडे काही गुरुबंधूंनी विचारणा केली की तुम्ही यशोदा आणि हा बाळ कृष्ण असं तुम्ही म्हणता, बरोबर आहे ना? मग हे असं कसं नातं आहे? काहींच्या मते असं होते की ठीक आहे, आता ते कृष्णासारखे वाटतात म्हणून मी, असं नव्हतं. ते संकल्पना कशा असतात, कशा पुराणांमधून आपल्या पुढे येतात, आणि त्याच्या मागचं शास्त्र किती मोठं असतं हे समजून घेणं तितकंच जरुरीचं आहे. आपल्या वाचनामध्ये हा शब्द येऊन गेला असेल, त्याला योग निद्रा असं म्हणतात. श्रीकृष्ण योग निद्रेत असत असं आपण ऐकलेलं आहे. भगवान विष्णू योग निद्रेत आहेत असंही आपण ऐकलंय. योग निद्रा म्हणजे काय? जेव्हा सुषुप्तीमध्ये मी सुषुप्तीत आहे हे ज्याला कळतं, त्या अवस्थेत असलं की त्याला योगनिद्रा असं म्हणतात. ज्याला मांडुक्य उपनिषदामध्ये प्राज्ञ या शब्दांनी उल्लेखलेलं आहे, ते प्राज्ञपण म्हणजे योगनिद्रा आहे. संपूर्ण सुषुप्ती आणि संपूर्ण जागृती याच्या मधला तो भाग आहे. माझ्याच सुषुप्तीचा मीच साक्षीदार आहे, अशी ती अवस्था, त्याला योगनिद्रा म्हणतात. आणि या योगनिद्रेमध्ये याच्यावर खूप योगामध्ये प्रयोग होतात. योगामध्ये हा भाग आहे. सत्यानंद म्हणून स्वामी होऊन गेले, शिवानंद स्वामींचे शिष्य. मुंगेर म्हणून गाव आहे बिहारमध्ये, तिथे बिहार योगा सेंटर म्हणून आहे, खूप मोठं आहे. त्यांचे शिष्य आता आहेत, अजूनही जिवंत आहेत. सत्यानंद महाराज गेले 2002च्या आसपास गेले.
हे सत्यानंद महाराज योगनिद्रेमध्ये त्यांनी जवळजवळ 84 पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यातली बरीचशी पुस्तकं योगनिद्रेवर आहेत. ते स्वतः योगनिद्रेचा अभ्यास केलेले आहेत. शिवानंदांचे अनुग्रहित आहेत. आणि ते स्वतः योगनिद्रेमध्ये जाऊन त्यांनी योगनिद्रेमध्ये किती प्रयोग केले त्याचं एक छोटंसं उदाहरण म्हणजे त्यांचे आत्ताचे जे शिष्य आहेत त्यांना 8 भाषा येतात. या 8ही भाषा गुरूंनी योगनिद्रेत शिकवलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना आपण शिकतो तशी भाषा शिकावी लागलेली नाही. याचं कारण असं की योगनिद्रेमध्ये असताना ज्याला आपण एक्स्ट्रीम रिलॅक्सेशन म्हणू शकतो. आत्ता प्रत्येक पेशी कुठे ना कुठेतरी कुठल्या कुठेतरी विचारांनी बांधलेली आहे. एक प्रकारचा ताण सगळीकडे आहे. विचारांचा आहे, शरीराच्या थकण्याचा आहे. सगळे ताण निघून जातात अशी योगनिद्रेची अवस्था आहे. आणि योगनिद्रेचा आणखीन एक संकल्पना आहे, ती थोडी मोठी संकल्पना आहे. जो आला, जिथून आला तो अशा ठिकाणून आला की तिथं काहीच असत नाही. भगवान कृष्ण ब्रह्मरूप आहेत. ब्रह्माला काहीच नाही आहे. तो निरावयव आहे, निरातिशय आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे. सगळं जरी असलं तरी त्याच्याकडे एकही अशी वस्तू नाही की ज्या त्या वस्तूंनी या मायाच्या उपाधीनी तयार झालेल्या विश्वामध्ये त्याला आपल्याला जाणून घेता येईल असं काही नाही आहे. म्हणून केवळ अष्टधा प्रकृतींनी बांधलेल्या या मायेला, म्हणून त्याचं नाव आपण 4थ्या अध्यायाचा अभ्यास शुक्रवारी करतो, त्याला योगमाया असं नाव दिलेलं आहे. ज्ञानदेवाने शब्द योगमाया वापरलेला आहे. माया नाही आहे, नुसता योगमाया. या योगमायेमध्ये जेव्हा अष्टधा प्रकृतींनी तयार केलेलं हे संपूर्ण योगमायारूपी विश्व एका बाजूला आणि या सगळ्यांचं अधिष्ठान एका बाजूला, या दोहोंच्या मधला जो संबंध आहे, या दोघांच्या मधली जी नाळ आहे, या नाळेच्या मार्गाने जेव्हा ते तत्व, आता इथे यदा यदा ही धर्मस्यचा सुद्धा भाग आहे, अवतार स्वरूपामध्ये जेव्हा तो खाली यायला लागतो तेव्हा आलंबनासाठी अष्टधा प्रकृती धरून ठेवावी लागते आणि वृत्तीने मात्र तो ब्रह्मवृत्तीमध्ये लीन असतो. आता या दोन्हीची सांगड घालणं फार अवघड आहे. या दोन्हीची सांगड घालताना असं आपल्या लक्षात येतं की या दोन्हीच्या मधला जो भाग आहे की जिथे एक पाय तिथे आहे आणि एक पाय इथे आहे, तिथे ती योगनिद्रा आहे. आणि अशी योगनिद्रा असल्यामुळे ही जी योगमाया आहे तिचं नाव यशोदा आहे. तो जो आहे तो कृष्ण या रूपाने इथे आलेला आहे आणि म्हणून यशोदा कृष्णाचं संगोपन करते. खरं म्हणजे कृष्णाच्या आशीर्वादावर यशोदा आहे, पण दिसताना कसं दिसतंय, यशोदा कृष्णाचं संगोपन करते. हे एवढं मोठं तत्वज्ञान कळालं कोणाला? कबीरांना कळालं. मग ते काय म्हणाले, एक अचंबा देखा रे भाई, ठाडा सिंग चरावे गाई, पहिले पूत फिर भय माई. पहिल्यांदा दिसतो जीव, मग दिसतो शिव. पहिले पूत फिर भय माई, चेला का गुरु लागे पाई. अशा पद्धतीने. आणि मग इथे जो यशोदेचा जी भूमिका आहे ती भूमिका सूरदासांना कळाली. ती भूमिका जी आहे ती सूरदासांना कळाल्यामुळे एक साधारण त्यांचं पद आहे. आणि हे पद आपल्याला माहिती करून देण्याचं कारण जे मला सांगायचं आहे ते एवढ्यासाठीच सांगायचं आहे की या पदामधून आपल्याला जे नातं होतं कोणाचं, ब्रह्मानंदांचं आणि रामकृष्णांच्या नात्यातून चाललेलं आहे. सूरदासांना दृष्टी नव्हती, त्यांना अतिंद्रिय दृष्टी होती. त्यांच्या डोळ्यासमोर बाळकृष्ण नेहमीच खेळत असायचे. सकाळी उठल्यापासून ते स्वतःच्या झोपण्यापर्यंत बरोबर बाळ म्हणून बाळकृष्ण झोपायचे, बाळकृष्ण उठायचे, बाळकृष्णाला जेवण, बाळकृष्ण पडेल म्हणून काळजी करायची. बालकृष्णमय आयुष्य जर पाहायचं असेल तर सूरदासांचे. आणि अशा अवस्थेमध्ये जे जे काही अभंग स्फुरलेत सूरदासांना, ते करायचे म्हणून केलेले अभंग नाही आहेत. जेव्हा त्यांनी अभंग रचलाय तेव्हा ते बालकृष्णाबरोबर बोलतायत अशा पद्धतीनेच तो अभंग स्फुरलेला आहे. आणि हे नुसतं स्फुरण कसं आहे, एकाच वेळेला बालकृष्ण आणि यशोदा असं रूपकसुद्धा माते आणि पुत्राचं आहे. आणि हेच योगनिद्रेवाला जे रूपक आहे ते सुद्धा डोक्यामध्ये आहे. आणि म्हणून ते म्हणताना असं म्हणतात की यशोदा हरिपालना झुलावे. यशोदा हरीचा पाळणा हलवत आहे. हिलराये डुलराये,
काही पंचमहाभूतांमध्ये ती त्याला खूप दूरवर घेऊन जाते. कधी कधी त्याचं लय किंवा नाश केल्यामुळे फार थोड्या वेळात सगळं समेटून पण घेते. आणि असे जे बाळकृष्ण इथं या प्रकृतीच्या खाली आलेले आहेत, मायेच्या उपाधिका आलेले आहेत ना, ते आत्ता झोपायला लागलेत. खरं म्हणजे ते आपल्या स्वरूपाला जागृत व्हायला गेलेत. इथं झोपतायत, तिथं उठणार आहेत ते. हे माहिती आहे कोणाला? ज्यांनी इथं आणलं त्या यशोदेला माहिती आहे, त्या मायेला माहिती आहे. म्हणून माया आता कृष्णाबद्दल बोलतीये. म्हणून कबीर महाराज म्हणतात, तेरा मेरा मनवा कैसे एक होई रे, मैं कहता आखन की देखी, तू कहता कागज की लेखी. हा फरक जो आहे इथे यशोदा सांगताना कशी सांगतेय पहा. ती असं म्हणतीये, मेरे लाल को आवे निंदरिया, काहे ना जल्दी सुहावे. भगवान आता परत ब्रह्ममय होणार आहेत, त्याच्यासाठी आता डोळे मिटतायत ते. तू का वेळ लावतीयस, का येत नाहीयेस, असं कोणाला विचारतायत? मायेलाच विचारतायत. यशोदा योग मायेला विचारतीये की कृष्ण निद्रेला आत्ता जाणार आहेत, तू का येत नाहीयेस? तू काहे ना वेगीसी आवे, तो को का न बोलावे. स्वतः कृष्ण बोलवत आहेत तरी सुद्धा येत नाहीस. अगं तू त्याच्या आधिपत्याखाली आहेस ना. मग ते पुढं असं म्हणतात, कबहू पलक हरी मूंद लेत है, कबहू पलक हरी मूंद लेत है, कबहू अधर फरकावे. डोळे उघडल्याबरोबर जग आहे, डोळे बंद केल्याबरोबर प्रलय आहे. माझ्या बाळकृष्णाची कथा अशी आहे की तो जेव्हा डोळं उघडतो त्यावेळेला विश्व तयार झालेलं असतं, त्यांनी बंद केलं की ते संपलेलं असतं. इही अंतर अकुलाय उठे हरी. या सगळं चालू असतानाच आता ते परत योगनिद्रेत जाणार आणि तिकडच्या विश्वामध्ये जागे होणार. असं होत असतानाच त्यांचे डोळे परत हललेले दिसत आहेत यशोदेला. इही अंदर अकुलाये उठे हरी, यशोमती सुंदर गावे. परत एकदा तिने गायला सुरुवात केलेलं आहे. आता आपल्याला काही गोष्टी शास्त्रातल्या कळायला लागतील. मायाच्या प्रभावाखाली असून मायेच्याच सहाय्याने मायेचाच निरस करून तिकडं जायचं. यशोमती मधुरी गावे. आणि त्यामुळे मग शेवटचं वाक्य फार महत्त्वाचं सूरदास सांगतात, जो सुख सुर अमर मुनी वो नंद भामिनी पावे. जे त्यांना जमलेलं नाही ते यशोदेला जमतंय. अशा या भूमिकेतून रामकृष्ण त्या कृष्णाकडे पाहत होते. आता एवढं सगळं झाल्यानंतर ब्रह्मानंद महाराजांनी जेव्हा सांगितले की मला जरा वृंदावनला जायचं आहे, रामकृष्ण प्रचंड काळजीत पडले. लोकांना कळेना, माणूस तीर्थक्षेत्राला चाललाय आणि गुरु असं का म्हणायला लागलेत. कुणीतरी धाडस करून विचारल्यावर म्हणाले, गेला आणि आला नाही तर आपल्या घरी चाललाय. आपण कृष्णाच्या अस्तित्वापासून शंका घेतो. जास्त शास्त्रीय दृष्टिकोन लाभल्यामुळं इथे अनुभव घेत आहेत. अस्तित्वाबद्दलच्या पुराव्याचा प्रश्न नाही आहे, इथं अस्तित्वाचा अनुभव. नरेंद्रांना बौद्ध गयेला जायला रामकृष्णांचा विरोध होता, माहिती होतं. कारण हा गेला तिथे आणि चुकून जर ध्यानाला बसला बुद्धांच्या समोर, पुढचं सगळंच काम संपून जाईल, हा परत येणारच नाही. कुणाला कशाची भीती आहे पहा. जग सोडणार नाही याची आम्हाला भीती आहे, त्यांना देव झाल्याशिवाय राहणार नाही अशी भीती आहे. अवतारांच्या पुरुष संतांमधला ना आपला फरक कसा आहे पहा. फार मुश्किलीने इथं थांबतात, फार सहजतेने तिकडे जातात. आपण फार मुश्किलीने वर पाहतो, जाणं तर फार दूरची गोष्ट आहे. त्यामुळे इथे जेव्हा वृंदावनला जाणार म्हटल्यानंतर कालीमातेला साकडं घातलेलं आहे रामकृष्णांनी. मला लागणार आहे हा मुलगा, तू घेऊन जाशील बरं का, आणि ते तसं काय असेल तर तुझं तू कृष्णाकडे सांगून घे. आता प्रश्न असा येतो, कोण कोणाला सांगते. मरणाच्या अगोदर एक दिवस विवेकानंदांनी घेतलेली परीक्षा आहे रामकृष्णांची. एक दिवस अगोदर 16 ऑगस्टला मृत्यू आहे, 15 ऑगस्टला झालेली घटना आहे. डाउटिंग थॉमस असं इंग्रजीत म्हणतात ना, शंका घेणारा माणूस. विवेकानंद हे प्रचंड शंकेखोर होते. तपासून पाहणे हा त्यांची वृत्तीच होती. अगदी मरणाच्या अगोदर सुद्धा मनामध्ये विचार आला की हे खरोखरच राम किंवा कृष्ण किंवा असं काही असतील का, अवतार असतील का. आणि ताबडतोब रामकृष्णाने उत्तर दिले. ते उत्तर 2 अर्थाने फार महत्त्वाचं आहे. ते बंगालीमध्ये म्हणाले, नरेन, जो राम है
जो कृष्ण है वही अभी रामकृष्ण है. आणि त्याच्या पुढे एक छोटंसं त्यांनी पालोपद जोडलेलं आहे, ते फार महत्त्वाचं आहे. कसं? लक्षणार्थाने नव्हे, मीच राम होतो, मीच कृष्ण होतो, तोच आत्ता रामकृष्ण आहे, इतक्या अधिकाराने विवेकानंदांना त्यांनी सांगितलं. विवेकानंदांच्या डोळ्यातून पाणी आलं, त्यांनी त्यांचे पाय पकडलेले आहेत. आणि अशी अवस्था झाल्यानंतर याच राखालांना स्वतः सांगितलं कोणी? रामकृष्णाने, की तू जाऊ नको. कृष्णच सांगत होता राखालाला, तू जाऊ नको, कारण मला माहिती आहे तिथं माझं स्थान आहे. आणि गंमत अशी झालेली आहे, त्या वृंदावन या स्थानाला आजसुद्धा आपल्याकडे तीर्थक्षेत्रांना का महत्त्व आहे आणि तीर्थक्षेत्राला का जायचं हे थोडंसं आपण कळून घेण्याची गरज आहे. सगळेचे सगळे शिष्य रामकृष्णांचे, रामकृष्ण स्वतः, शारदा माता, सगळे कुठं कुठं गेलेले आहेत पहा. पुरी, गया, वृंदावन, बनारस, हरिद्वार, बद्रीनारायण, कनखल, रामेश्वर, गिरनार, माउंट आबू. का इथंच का गेले? जायला दुसऱ्यासुद्धा जागा होत्याच. त्याचं कारण असं होतं की ज्या वृंदावनमध्ये आपण जाऊन एखाद्या मंदिरामध्ये फक्त डोकं ठेवून येतो, तिथं या लोकांनी चक्क राधेचं दर्शन घेतलेलं आहे, कृष्णाचं दर्शन घेतलेलं आहे. रामकृष्णांनी तर गोपिकांचा रास पाहिलेला आहे. राधेचं दर्शन विवेकानंदांनी घेतलं आहे. राधेचं दर्शन विवेकानंदांना स्वप्नामध्ये रामकृष्णांनी दिलेलं आहे. म्हणून राधा काय आहे? द्वारकेला गेल्यानंतर ब्रह्मानंद महाराजांनी दर्शन घेतलेलं आहे. ओंकारेश्वराला ब्रह्मानंद महाराज गेलेले आहेत परिव्राजक व्रतामध्ये. आणि कसं कळालं? 6 दिवस निर्विकल्प समाधीमध्ये होते. 6 दिवस केस हलला नव्हता. याचा अर्थ असा आहे की या सगळ्यांच्या साधनेमध्ये आणि या सगळ्यांच्या तिथं साधना चालू होत्या. एकदा तर ब्रह्मानंदांना प्रश्नच विचारला, तुम्ही इतके सगळं तुमचं झालं निर्विकल्प समाधी, तुम्ही रामकृष्णमय आहात, अजून कसली साधना करताय? उत्तर फार छान दिलंय. काय झालंय? रामकृष्णांनी मला दिलंच, ते सगळं पेटीत घालून सगळं सोनं दिलं, आता ते पळवून कोणी घेऊन जाऊ नये म्हणून प्रयत्न चालू आहेत. कुठे साधना, कोणत्या पातळीवरची साधना आहे, कोणत्या पातळीवर या लोकांची साधना जाते हे पाहण्यासारखं आहे. पुढे राखाल म्हणजे यांच्या बाबतीत घडलेल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या अशा आहेत की या ब्रह्मानंदांनी विवेकानंदांवर चर्चा केली की तू असं जायचं म्हणतोस ना, इथं थांबायचं नाही. मलाही तसंच वाटतं म्हणाले. म्हणजे नरेंद्रांना एक साथीदार भेटला. नरेंद्राने विचारलं असं का? ते म्हणाले, मी आत्ता एक पुस्तक वाचतोय ना, त्याच्यामध्ये तसं लिहिलेलं आहे की रमता जोगी बहता पाणी, थांबायचं नसतं, संन्यासाने एका ठिकाणी थांबायचं नाही. हा ब्रह्मानंदांचा विचार. कारण का? साधना करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या जागी जावं असा त्यांचा विचार. विवेकानंदांचा विचार तो नव्हता. विवेकानंदांच्या विचारामध्ये आपण बाहेर पडण्याचं कारण जे होतं, त्यांना कोणती तरी शक्ती सतत आतून सांगत होती की इथं थांबू नकोस, या बंधनांमध्ये अडकू नकोस, काहीतरी मोठं करायचं आहे. नेहमी ते एक वाक्य म्हणायचं, मला खूप मोठं करायचं आहे. काही त्यांची वाक्य अशी आहेत, एखादा विजेचा लोळ येऊन एखाद्या प्रदेशावर आदळावा तसं मला संपूर्ण मानव जातीवर आदळायचं आहे. माझ्याकडे काहीतरी खूप मोठं काम आहे. म्हणून बऱ्याच वेळेला आपल्या परिव्राजक व्रतामध्ये नरेंद्र म्हणजे विवेकानंद फार चिंतित अवस्थेत बसलेले असायचे. हाथरसला असताना सदानंद महाराज त्यांचे पहिले शिष्य, त्यांनीच विचारलं, महाराज तुम्ही असे काळजीत का दिसता? उत्तर खूप खूप ओळखीचं आहे. उत्तर आपल्या ओळखीचं उत्तर आहे. उत्तर असं दिलं आहे, त्याला सांगितलं, अरे मला खूप मोठं काम करायला दिलं आहे कालीनं, त्याची मला काळजी लागलेली आहे. असाच एक प्रश्नाचं उत्तर पूर्वी पण कोणीतरी दिलं होतं. त्याचं नाव होतं चिंता करतो विश्वाची. किती जवळ आहे पाहते. आत्ता यदा यदा ही धर्मस्य पटेल, कारण त्यावेळेला समर्थ येऊन गेले, नंतर हे येऊन गेले, येत राहतात आणि त्यांच्या येण्याने आपल्या असण्याला काहीतरी अस्तित्व प्राप्त होतं. अशा प्रकारे हे परिव्राजक व्रताचं डोक्यात खोळ आल्यानंतर सांगितलं आता स्वामीजींनी की मी जाणार. 1887 नोव्हेंबर डिसेंबर महिना. ते भगवं वस्त्र घातलं अंगामध्ये, एक झोळी घेतली, कौपिनवंत खलु भाग्यवंत. ते कौपिन चढवलं, ती झोळी घेतली. काय बरोबर घेऊन जायचं? 2 पुस्तकं.
भगवद्गीता आणि इमिटेशन ऑफ ख्राइस्ट ही 2 पुस्तकं तिथे ठेवली. पुस्तकांची तशी वानवानं होती कुठे, मठामध्ये कशाही प्रकारची पुस्तकं होती. हे जे शशी रामकृष्णानंद महाराज होते ना, हे होते विदेही सत्पुरुष, सगळे साधना विधना सगळे चालायची, पण त्यांना मॅथमॅटिक्स खूप आवडायचं म्हणून ते दर आठवड्याला मॅथमॅटिक्सची पुस्तकं आणून फक्त थेरम सोडवत बसायचे. का? त्याच्यात आनंद मिळतो म्हणून ते करायचं. मार्क ट्वेन हा त्यांचा अत्यंत आवडता लेखक. असं हे सगळं झालं असताना जेव्हा विवेकानंदाने सांगितलं आता मी जाणार, मी परत येणार नाही. पण विवेकानंदांच्या त्या छोट्याशा 39 वर्षाच्या आयुष्यामध्ये प्रचंड व्याधींनी त्यांना ग्रासलं होतं, घरच्या अडचणींनी ग्रासलं होतं, व्याधींनी ग्रासलं होतं. म्हणून चरित्र पाहण्यासारखं एवढ्यासाठी आहे. निघणार म्हणून सांगायला गेले आणि ज्वर सुरू झाला. आता ज्वर सुरू झाला म्हणून सिमुलिया नावाचं गाव जे थोडंसं थंड हवेचं ठिकाण होतं तिकडे गेले. तिथे 4 महिने 3 महिने राहिले, परत आले. म्हणाले आता मात्र फायनल चाललो मी, निघणार. कॉलराने आजारी पडले. तिथून परत बैद्यनाथ म्हणून जागा होती तिथे गेले, तिथं 2 महिने राहिले, परत आले. आणि यात गेले जवळजवळ 5-6 महिने याच्यामध्ये गेले. आता हे सगळं गेल्यानंतर त्यांनी मात्र आता सांगितलं की मला निघावं लागणार, मी आता थांबू शकत नाही. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं, पहिल्यांदा बरोबर कोणी तरी घ्या. आता तुम्ही 2 वेळा आजारी पडून आला, एकटे गेलात आणि काय झालं तर काय करायचं, म्हणून मग सुभदानंद महाराजांना त्यांच्याबरोबर दिलं आणि दोघं मिळून पहिल्यांदा बाहेर पडले मठाच्या. बरोबर 1 वर्ष 3 महिन्यांनी हा वराहनगरचा मठ चालू झाल्यानंतर 1 वर्ष 3 महिन्यांनी स्वामीजी बाहेर पडले आणि पहिलं ठिकाण कुठलं असेल तर बनारसला गेले. स्वामीजी बनारसला गेले. बनारसला एका छोट्याशा त्या आश्रमशाळेमध्ये राहिले, द्वारकानाथ म्हणून आश्रमशाळा आहे तिथे राहिले. आणि तिथून ते रोज सकाळी गंगा स्नान करायचं आणि ध्यानाला कुठं जायचं, मणिकर्णिका घाटावर. आता इथे महत्त्वाचा असा एक संयोग कसा आहे पहा. मणिकर्णिका घाट मी पाहिलेला आहे, कोणी पाहिला असेल तर लक्षात येईल. कित्येक वर्ष जळतो तो. तिथे प्रेतांना सुमार नाही, त्यामुळे तो सतत जळत आहे. आणि 1-2 नव्हे, अशा हजारो वर्षाची परंपरा आहे जिथे नुसती प्रेतं जळत असतात. असं म्हणतात की मणिकर्णिकेवर ज्याचं दहन केलं जातं तो शिवलोकाला प्राप्त होतो असं म्हणतात. वाचण्यापूर्वी माझंही असं मत होतं की असं म्हणतात बरेच जण, त्यात काय म्हणण्याला काही अर्थ नसतो. रामकृष्ण परमहंस जेव्हा पहिल्यांदा बनारसला गेले तेव्हा त्यांनी त्यांच्या दृश्याने पाहिलं की प्रत्येकाच्या कानामध्ये शिव मंत्र म्हणतोय असं पाहिलं. हा मंत्र पाहताना प्रत्यक्ष भगवान शिवाला कोणी पाहिलं, रामकृष्णांनी पाहिलं. आणि याला दुजोरा म्हणजे असा की सगळ्या ठिकाणी जर व्यवस्था होती ध्यानाची तर मणिकर्णिका घाटावर जाऊन स्वतःच्या अंगाला राख पासून स्वतः स्वामी विवेकानंद तिथे ध्यानाला बसले. याचा अर्थ तो शिवाचा स्थान असल्यामुळे बसले. मसाने में खेले दिगंबर होली, भीत भूत पिशाच्य बटोरी. हा जो प्रकार आहे तिथं त्यांनी ध्यान केलं. असे ध्यानाला बसल्यानंतर रोज ध्यान करायचं, माधुकरी मागायला जायचं आणि मग कुणाला भेटता येते का पाहायचं. असं करता करता शेवटी असा आहे, सूर्य येतो, तो कुठेही गेला की तळपणार हे आलंच. एकतर स्वामीजी चालायला लागले की लोक मागं वळून बघायची. स्वामीजींच्या बाबतीत, त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीत जे घडलं तेच ब्रह्मानंदांच्या बाबतीत होतं, तेच रामकृष्णांच्या बाबतीत होतं, तेच संतांच्या बाबतीत होतं. हे असं का होतं ते आपण जेव्हा केनोपनिषद पाहिलं त्यावेळेला पाहिलेलं आहे. केनोपनिषदामध्ये तो मंत्र आहे, आपण पाहिला आहे तो मंत्र की जो ब्रह्मविद्वर होण्याच्या मार्गात असतो त्याची सौंदर्याकडे प्रवृत्ती झुकते आणि त्याचं सौंदर्य हे मानवी सौंदर्यामध्ये मोजण्यासारखं नसतं. म्हणून विवेकानंदांचे जितके शिष्य आहेत त्यांनी विवेकानंदांचं केलेलं वर्णन वाचण्यासारखं आहे. त्यांचे जवळजवळ 11-12 शिष्य आहेत. अगदी त्यातला एकच शिष्य मराठी आहे. निश्चयानंद म्हणून स्वामी होते, ते जंजिऱ्याचे आपल्याकडच्या. पण प्रत्येकाने वर्णन करताना असं केलं आहे, कोणी वर्णन असं केलं आहे की साधारण सुवर्णाचा जो तांबूसपणा असावा, पिवळेपणा असावा ना, तसा वर्ण चमकताना दिसायचा. कोणाचा? नरेंद्रांचा, विवेकानंदांचा. आणखीन एकाने असं वर्णन केलेलं आहे की स्वामीजी जोपर्यंत तुमच्याकडे पाहत नाहीत तोपर्यंत तुम्हाला काही कळणार नाही, पण जर नजर आपल्याकडे आली आणि ती जर आपल्या डोळ्यांना भिडली तर साधारण एखाद्या सूर्याने तापवत जावं अशा पद्धतीने त्यांची नजर वाटायची. कांती बदललेली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग
बाकीच्यांचं राहू दे, पाश्चात्य जेवढी लोक आहेत, सारा बर्नार्डपासून ते एमा काल्व्हेपर्यंत, म्हणजे ज्या बाईंच्या एका कॉन्सर्टची किंमत 1893-94 साली $1,000,000 होती, त्या बाईंची अवस्था विवेकानंदांना बघितल्यानंतर काय होते, तर ते म्हणायचे की इतक्या डौलदार चालीचा माणूस आम्ही आयुष्यात पाहिलेलाच नाही. स्वामीजींच्या चालण्यात डौल होता, पाहण्यात डौल होता. आणि असे स्वामीजी जेव्हा बनारसला पोहोचले, साहजिकच लोकांनी त्यांना मग काहीतरी विचारलं. बघता 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 विविदिशानंद हे नाव होतं त्यांचं त्यावेळेला. बघता बघता विविदिशानंद बनारसमध्ये प्रसिद्ध झाले. प्रमदा दास मित्र नावाचे स्वामीजींचे एक मित्र तिथं ओळखीचे राहत होते. हे ग्रस्त खूप हुशार होते. त्यांचा स्वतःचा पौरात्य संस्कृतीचा आणि तत्त्वज्ञानाचा खूप मोठा दांडगा अभ्यास होता. हे प्रोफेसर होते, म्हणजे हे अभ्यास करणारे होते आणि हे ज्ञानी होते. या दोघांचं एकत्र येणं बघितल्याबरोबर पहिल्यांदा, म्हणजे शेवटी असं आहे की ज्यांनी खूप अभ्यास केला आहे त्यांना विवेकानंद खूप चांगले भावायचे. अडाणी माणसाला संत कळून किती कळणार आहे. जेव्हा त्यांची चर्चा व्हायची, ती चर्चा ऐकायला जी लोकं थांबायची त्यांची संख्या हळूहळू वाढायला लागली. हळूहळू बनारसमध्ये स्वामीजींचं नाव व्हायला लागलं. त्रैलंग्य स्वामींचं दर्शन त्यांनी घेतलं, ज्यांचं दर्शन रामकृष्णांनी घेतलं होतं. आणि रामकृष्णांनी दर्शन घेतल्यानंतर काही वर्षांनी विवेकानंद आले होते. तोपर्यंत त्रैलंग्य स्वामींची 300 वर्षे होऊन गेली होती. त्यांच्या त्यावेळेला ते अजगर वृत्ती नावाच्या वृत्तीमध्ये, योग वृत्तीमध्ये पडले होते. या अजगर वृत्तीमध्ये थोडासा हलका फक्त छाती हलत असल्याचं त्यांचं दिसत होतं. अदरवाईज महिने काहीही हालचाल होत नव्हती. त्रैलिंग स्वामींबद्दल रामकृष्णांनीच असं म्हटलं की माझं नशीब म्हणून त्यांचं दर्शन झालं, इतका त्यांचा मोठा अधिकार होता. आणि याचे पूर्ण पुरावे आपल्याकडं आहेत. ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या कागदपत्रांमध्येच तो पुरावा आहे. याच त्रैलिंग स्वामींना त्यांनी नग्न फिरतात म्हणून अटक करून ठेवली होती. आणि अटक करून ठेवल्यानंतर ते तिथून केव्हा गेले हे कळालंच नाही. ते त्या पोलीस स्टेशनच्या त्या छताच्या वर सापडले. असं 2-3 वेळा झाल्यानंतर त्यांना सोडून दिलं. असे त्रैलिंग स्वामी त्यांचं दर्शन घेतलं नाही. त्याच्यानंतर तिथे एक भास्करानंद म्हणून स्वामी होते त्यावेळेला बनारसमध्ये. किती मोठे होते भास्करानंद, त्याचं उदाहरण सांगतो. इंग्लिश साहित्याचा जर कोणी अभ्यास केला असेल तर मार्क ट्वेन नावाचा लेखक आहे. त्याचं खरं नाव सॅम्युअल क्लेमेन्स असं नाव आहे त्याचं. हकलबेरी फिन वगैरे सगळं आपण पाहिलेलं आहे. हा इंडियामध्ये आला होता आणि हा भारतामध्ये आल्यानंतर त्याने लिहून ठेवलं आहे की भारतामधल्या 2 महत्त्वाच्या वस्तू मी काय पाहिल्या ज्याच्याबद्दल विशेष बोलता येईल. तो म्हणाला, एक बनारस आणि एक भास्करानंद महाराज. हे इतके विज्ञानी होते. त्यांना भेटायला गेले विवेकानंद. आता 2 दिग्गजांची भेट होते. एका बाजूला भास्करानंद, एका बाजूला विवेकानंद. भास्करानंदांचे शिष्य मोठे, परिवार मोठा, शास्त्रांचा अभ्यास दांडगा, अस्खलित संस्कृत, वेद, मुखोद्गत सगळं असं प्रकरण होतं. तिथं विवेकानंद गेले आणि ऐकता ऐकता त्यांनी असं सांगितलं, कोणी, भास्करानंदांनी, कामिनी कंचनाच्या कपर्दिकसुद्धा आशा नसणारा माणूस या जगामध्ये अस्तित्वात असू शकत नाही. ताटदिशी विवेकानंद उठले, म्हणाले, असं नाही, मला माहिती आहे आहे. असं म्हटल्याबरोबर ते म्हणाले, नाही नाही, तसं वाटतं तुम्हाला, तसं असू शकत नाही. फार खजील झाले भास्करानंद. निघून गेले विवेकानंद तिथून. निघून गेल्यानंतर सुबोधानंद तिथंच थांबले होते. निघून गेल्यानंतर मात्र भास्करानंदांनी काय सांगितले ते पाहण्यासारखं आहे. ते म्हणाले, बघितलं का कोण गेला आत्ता? सगळे म्हणाले, हो पाहिलं ना मी, ते गेलेले आत्ता जे गेले, आत्ता जो गृहस्थ गेला, आत्ता जो साधक गेला ना, त्याच्या गळ्यामध्ये सरस्वती बसलेली आहे. सरस्वती या देवीचं अधिष्ठान या व्यक्तीच्या गळ्यात आहे असं भास्करानंदांनी त्या काळी सांगितलं होतं. योगायोग असा की अमेरिकेमध्ये भाषण झाल्यानंतर, प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर विवेकानंद पुन्हा जेव्हा बनारसला आले, तेव्हा याच भास्करानंदांनी निरंजनानंदांकडून निरोप पाठवला की मला दर्शन मिळेल का. त्यांना हे माहीत नव्हतं की हाच तो साधक जो उठून गेला. विवेकानंदांना मात्र आठवत होतं. विवेकानंदांच्या सुरुवातीच्या काळामध्ये 2 महत्त्वाच्या मोठ्या व्यक्तींनी त्यांना विसरलं. एक हे आणि दुसरे लोकमान्य टिळक. त्यांच्या परिव्राजकव्रताच्या काळामध्ये मुंबईहून डेक्कनमध्ये एक संदर्भ घेऊन, चिठ्ठी घेऊन एक माणूस आला आणि लोकमान्यांना म्हणाला की एक साधू आहे, त्याला पुण्याला यायचं, घेऊन जाणार का. टिळकांचं सगळ्यांच्या बरोबर चांगलंच सख्य होतं, खास करून हिंदू संस्कृतीबरोबर. त्यामुळे साधू म्हटल्यानंतर या म्हणाले, आले, बसले. 8 दिवस वाड्यात राहिले.
8 दिवसामध्ये एकदाही संभाषण नाही दोघांचं एकदाही संभाषण झालं नाही. आणि पुढे 1901ला म्हणजे हे 1891ची गोष्ट, 1901ला जेव्हा हे सगळं झालं, परत आले, तेव्हा टिळकांनी लिहिलं की काही काळापूर्वी माझ्याकडे एक साधू राहिला होता, तेच तुम्ही का? आणि मग विवेकानंदांनी लिहिले की तोच मी, पण आता कलकत्त्याला आलात की या माझ्याकडे. आणि खाली लिहिलं होतं कशासाठी? चहा घ्यायला या. त्याचं कारण असं होतं, दोघेही चहा बहाद्दर होते. अजून आपण विवेकानंदांचे खाण्याचे पदार्थ कसे बनवत होते, काय पित होते ते पाहिलेलं नाही आहे. ते त्याच्यावर एक पुस्तकच आहे. उत्कृष्ट चहा कसा करावा याची एक पद्धत होती विवेकानंदांची. आणि असा चहा कशा पद्धतीचा चांगला करायचा याच्याबद्दल टिळकांचा पण हातखंडा होता. त्यामुळे दोघांमध्ये असं ठरलं, 1901ला जेव्हा भेटायला आले तेव्हा टिळकांनी चहा बनवला आणि तो विवेकानंदांना पाजला. त्या चहाची एक प्रोसिजर वेगळी आहे. त्याच्यामध्ये जायफळापासून सगळ्या गोष्टी घातल्या जातात. आणि गमतीचा भाग म्हणजे हे जे निश्चयानंद होते ना, यांना टिळक महाराजांच्याबद्दल खूप आदर, कारण ते जंजिऱ्याचे. त्यामुळे जेव्हा ते तिथं आले तेव्हा त्यांना अत्यंत आनंद झाला की लोकमान्य टिळक इथं आलेत म्हणून ह्या चहाच्या प्रकरणामध्ये अन्य घेऊन देणे, कप वगैरेचं प्रकरण होतं ते निश्चयानंदांच्याकडे होतं. अशा 2 व्यक्तींच्या बरोबर असे बऱ्याच ठिकाणी स्वामीजी जेव्हा परिव्राजक व्रतामध्ये गेलेले आहेत, कोल्हापुरात गेलेले आहेत, त्यावेळेला माहिती नव्हतं की हे काय होणार आहे. दक्षिणेला गेलेले आहेत, एका स्वामींना भेटलेले आहेत. चटांबी स्वामीगळ म्हणून होते केरळामध्ये. तर आता पुढं आपण परिव्राजक व्रतात पाहणार आहोत, पण प्रसंग थोडासा आला म्हणून सांगायला हरकत नाही. हे चटांबी स्वामीगळ होते, हे विदेही सत्पुरुष होते. हे विदेही सत्पुरुष असल्यामुळे यांची परिस्थिती अशी होती की त्यांनी इतकी तपस्या केलेली होती की ते विधी असल्यामुळे कुठे जायचे, जिथं कोणाच्या तरी घरी जायचे. साधू असल्यामुळे त्यांना थोडेसे प्रसिद्ध असल्यामुळे खायला द्यायचे, दिलं तर ठीक, नाही दिलं तर ठीक, अशी परिस्थिती होती. अशी परिस्थिती असताना ते एका घरामध्ये गेले. घरामध्ये गेल्यानंतर ते घरातले सगळेच त्यांना ओळखत होते. घरामध्ये सरळ गेले आणि म्हणाले, बाळ कुठे आहे? गेले, सरळ बाळाला हातात घेतलं. किती वयाचं बाळ होतं ते? 4-5 महिन्याचं बाळ. त्याला बाळाला हातात घेतलं आणि त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. बाकीचे सगळे म्हणतात की आपण हो बाबा काहीतरी बोबडे बोलतो हे सगळं, पण हा काहीतरी बोलतोय, ही भाषा त्याला बरं बोलणं कसं चाललंय की जणू काय त्याला कळतंय. बाळमध्येच फक्त हात असं करतं काहीतरी आणि हे बोलायला लागलेत. असं एक अर्धा तास झाल्यानंतर शेवटी विचारले की महाराज हे काय प्रकरण आहे? ते म्हणाले माझ्या त्याच्यामध्येच आहे ते. कोण होतं हे बाळ? स्वामी चिन्मयानंद. आता हे चटांबी स्वामीगळ विवेकानंदांना भेटले होते. मग आता 2 दिग्गज माणसं भेटल्यानंतर चर्चा काय होईल, तुमच्या गावाकडं माझ्या गावाकडं, असा प्रकार नव्हता. स्वामी विवेकानंदांचा अभ्यास शेवटपर्यंत चालू होता. तिथं गेल्यानंतर त्यांना एका मुद्रेबद्दल विचारायचं होतं. म्हणून त्या मुद्रेबद्दलचं विस्तृत वर्णन करून त्या मुद्रेचा प्राणायामाच्या थ्रू कशा पद्धतीने बंध बांधायला उपयोग होतो हे चटांबी स्वामीगळांनी विवेकानंदांना सांगितलं. ह्या सगळ्या परिव्राजक याच्यातल्या गोष्टी आहेत आणि यातली एकही गोष्ट स्वामीजींनी स्वतः सांगितली नाही. कुठेतरी भाषणात आलेली आहे, कोणीतरी पाहिलेली आहे. अशा पद्धतीचं असल्यामुळे ह्या परिव्राजक व्रतामध्ये हा पहिला स्टॉप जो होता बनारसचा, या बनारसच्या स्टॉपमध्ये तशी हळूहळू स्वामीजी काय करणार आहे त्याची चुणूक लागत गेली होती. पण नुसतं स्वामीजींनी तिथं जाऊन ध्यान केलं नाही, नुसतं स्वामीजींनी जाऊन तिथं कुठेतरी अशी भाषण किंवा प्रवचन असं नाही केलं. स्वामीजी डोळे आणि कान उघडे ठेवून पाहत होते की त्या मणिकर्णिका घाटावर जो जाळतो ना त्याला प्रसादसुद्धा वर्ण दिला जातो. मी ज्या गंगेत स्नान करतो ना त्या गंगेमध्ये एका बाजूला सगळे शूद्र स्नान करतायत. स्वामीजी विचारात पडलेत. मानवतेच्या पोटी हे चुकीचं आहे असं कुणालाही वाटू शकेल. स्वामीजी तिथं थांबले नव्हते. स्वामीजींना नेहमी एकच प्रश्न पडलेला असायचा, याला शास्त्राचा आधार काय? हा प्रश्न आपल्याला सुद्धा गीतेच्या अभ्यासात पडतो, ज्ञानेश्वरीच्या अभ्यासात पडतो. वर्णाश्रम म्हणजे काय? सगळं द्विजांबद्दल लिहिलेलं आहे. मग असं कसं? जे मला कळतं, जे मला योग्य वाटत नाही ते शास्त्रात कसं आहे? आणि म्हणून विवेकानंद ही एकमेव अशी व्यक्ती आहे की ज्यांनी शास्त्रांचा अभ्यास फार वेगळ्या पद्धतीने केला. आणि म्हणून त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या निशाण्यावर जर कोणाला ठेवलं असेल तर शंकराचार्यांना ठेवलेलं आहे. खूप धाडसाची गोष्ट आहे. शंकराचार्यांच्या भाष्यांचा अर्थ न कळण्याची परिस्थिती साधारण विद्वानांची असते, आपली सोडूनच द्या.
इथे प्रश्न असा होता की कोणत्या कारणाने शंकराचार्यांनी याला दुजोरा दिला, आणि याचा अभ्यास करता करता अथा तो ब्रह्म जिज्ञासा या वाक्यांनी ब्रह्मसूत्राची सुरुवात होते. स्वामीजी अथा तो या शब्दावर 3 महिने विचार करत होते, आणि या अथा तो शब्दाच्या विचारातून त्यांनी लिहिले सुद्धा. त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की या अथातोवरून असं कळतं की जो कर्मकांड आहे आणि वेदांचं जे ज्ञानकांड आहे याचा अर्थाअर्थी क्रमसमुच्चय या नावाने कोणताही संबंध असू शकत नाही. म्हणून कर्मकांडामध्ये जे निषिद्ध आहे ते ज्ञानकांडामध्ये निषिद्ध असू शकत नाही. त्याच्यासाठी त्यांनी विवेक सिंधूमधले त्यांचे हे काढले, त्यात विवेक चुडामणीमधले श्लोक बाहेर काढले. अर्थातच ब्रह्मजिज्ञासावरून त्यांनी सगळं हे करून हे केलं. आणि त्याच्यानंतर मधुपार्क नावाचा जो पदार्थ आहे, म्हणजे बीफ सोक्ड इन हनी, म्हणजे मधुपार्क, तो त्यावेळेला खाल्ला जायचा. मग मधुपार्क खाण्यासाठी जर वेदांमध्ये त्याची संदर्भ घेतलेला आहे, तर या वेदांमध्ये द्विजांनाच फक्त हा अधिकार आहे हे जे म्हटलेलं आहे, हा अधिकार केवळ कर्मकांडाशी निगडीत आहे की ज्ञानकांडाशी निगडीत आहे. वेदांच्या अध्ययनाचा अधिकार म्हणजे ब्राह्मण संहितांचा अधिकार त्यांना नाही की उपनिषदांचा अधिकार त्यांना नाही. स्मृतींचा जो संदर्भ घ्यायचा तो स्मृतींचा संदर्भ वेदांसाठी घ्यावा की नाही घ्यावा. वेद इनफॉलिएबल अपौरुषे असल्यामुळे त्यांच्यामध्ये सगळं आलं असं म्हणावं की नाही म्हणावं, या सगळ्यांचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये या बनारसच्या याच्यामध्ये चालला होता. पारिव्राजक व्रतामध्ये त्यांनी संपूर्ण हा केला. आणि म्हणून अत्यंत धाडसाने त्यांनी विधान केलं की शूद्राच्या घरामध्ये जो आपली सेवा करतो त्यालाच शिवसेवेचं श्रेय मिळू शकेल. आणि म्हणून इतक्या, आणि नुसतं सांगणं नव्हे, कारण त्यांना त्यांच्या प्रवचनामध्ये अनंत पंडितांना उत्तर द्यायचं होतं. सगळे प्रकांड पंडित हे चुकीचं आहे. जर चिन्मयानंद महाराजांनी इंग्रजीमध्ये गीता सांगितली म्हणून त्यांच्यावर जर ऑब्जेक्शन घेणारे मद्रासमधले, हैदराबादमधले, पुण्यामधले पंडित त्यांच्या मागे लागू शकतात. कशासाठी? आंग्ल भाषेमध्ये तुम्ही सांगू शकत नाही, हे संस्कृतचं काम आहे. याच्यातल्या ज्ञानाचा भाग बाजूला ठेवून जर इतका अट्टहास अशा लोकांकडून होऊ शकतो, कर्मिष्ठ लोकांकडून, तर इथे होण्याची शक्यता असल्यामुळे सगळ्या बाजूनी अभ्यास करण्यासाठी ही परिव्राजक व्रत त्यांनी वापरलं होतं. असं ते बनारसला राहिले. आणि बनारसला राहिले असतानाच त्यांना परत आपल्या मठामध्ये यावं लागलं. त्यामुळे बनारसची यात्रा करून ते परत मठाकडे आले. मठाकडे आले त्यावेळेला त्यांची तब्येत ही थोडीशी ठीक नव्हती. त्यामुळं पहिलं परिव्राजक व्रत त्यांचं थोडंच राहिलं. असं साधारण 3 वर्ष स्वामीजी आपल्या जागेहून निघायचं, थोडंसं अशी यात्रा वगैरे करायची, परत यायचं. आणि मग शेवटी 3 वर्षानंतर मात्र ते जे बाहेर पडले ते नंतर मग 3 वर्षाची प्रदीर्घ यात्रा पूर्ण अगदी रामेश्वर आणि मग आत्ताचे जे विवेकानंद रॉक मेमोरियल आहे तिथंपर्यंत जाऊन परत आले. पण ह्या पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये बनारसहून परत आल्यानंतर इथे 1 वर्ष राहिले ते मठामध्ये 1 वर्ष राहिले. त्यावेळेला त्यांनी आपल्या गुरुबंधूंना सांगायला सुरुवात केली की आपल्याला रामकृष्णांनी सगळं शिकवलं, आपण अद्वैताचे अनुयायी आहोत, निर्विकल्प समाधीपर्यंत आपण पोहोचलेले आहोत, तेव्हा आपण केवळ आपल्या साधनेवर जास्त केंद्रित लक्ष करायला नको. रामकृष्ण नेहमी म्हणत, मुंगी घेऊन किती साखर घेऊन जाईल, एक दाना. परमात्मा हा साखरेचा ढीग आहे असं रामकृष्ण म्हणत. म्हणून ते बऱ्याच वेळानं म्हणायचे, शुकदेव म्हणजे काय, मोठी मुंगी, असं विवेकानंद म्हणायचे. आणि म्हणून सगळ्या गुरुबंधूंना सांगायचे स्वतःची तब्येत खराब, कारण प्रत्येकजण फक्त साधनेत लागलेला असायचा. आता साधना थांबवा असं सांगण्यापर्यंत नरेंद्रांची मजल गेली. आणि त्याच्या पुढे त्यांनी एक असा विचार मांडला की माझ्या मते आपण जितकं काही केलं हे सगळंच्या सगळं काही उपयोगाचं नाही जर या देशामधला, ज्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या प्रारब्धामुळे परमेश्वराचं सानिध्यसुद्धा ज्याला मिळणार नाही, त्याच्या आयुष्यामध्ये जाऊन जर आपण परमेश्वराचा थोडा जरी झोत देऊ शकलो तरी ते फार मोठं काम आहे असं सांगायला सुरुवात केली. सगळ्यांची त्याला मान्यता नव्हती. उलट काहीतरी रामकृष्णानंद, तुरीयानंद हे सगळे येऊन म्हणायला लागले, हे असलं आम्हाला काय सांगितलेलं नाही आहे, हे उलट समाजात जायचं म्हणजे संन्यासाला ते बरोबर नाही आहे, संन्यासानी कसं असलं पाहिजे, बंधनापासून दूर, त्यामुळे समाजात आपण जाता कामा नये. पण नरेंद्रांचा स्वभाव वेगळा होता. एकदा ठरलं की ठरलं. मग पुढच्या वेळेला परत बाहेर पडले. यावेळेला ते परत बनारसला गेले.
बनारसला थोडे दिवस राहिले आणि बनारसहून जे निघाले तेच पहिल्यांदा ते अलाहाबादला गेले. अलाहाबादवरून अयोध्येला गेले. अयोध्येला गेल्याबरोबर त्यांच्या चित्तवृत्ती अत्यंत उल्लसित झाल्या. प्रभू रामचंद्रांच्या जागी त्यांच्या गावी मी आलो आहे याची जाणीव त्यांच्या रोमारोमामध्ये व्हायला लागली. म्हणून माधुकरी मागताना एक वेगळ्या प्रकारचा आनंद यायला लागला. रस्त्यातून चालताना, माधुकरी मागताना, ध्यानाला बसताना, स्नानाला जाताना फक्त एकच लक्षात यायचं की रामचंद्र इथून गेले असतील, सीतामाई या बाजूनी गेली असेल, लक्ष्मण या बाजूनी गेले असतील. आणि हे आम्हाला वाटणं हा भक्तीचा भाग आहे, हा भावनेचा भाग आहे. एका ज्ञानी मनुष्याला ते जाणवणं, तितकी तरलता त्याच्या बुद्धीची झालेली असल्यामुळे ते तत्त्व त्यांना तसं जाणवणं हे कसं असेल हे फक्त त्यांनाच माहिती. तिथून ते लखनौला गेले. लखनौला गेल्यानंतर तिथले सगळे राजवाडे पाहिले. अजूनही संस्थानिक होतेच तिथे. इतिहासाचे अत्यंत आवडते आणि गाढे संशोधक ते होते. त्यामुळे प्रत्येक वाडा व्यवस्थित पाहिला, मागून पुढून पाहिला. आणि इथं झाल्यानंतर तिथून लखनौहून जे निघाले ते आग्र्याकडे निघाले. आग्र्याला येऊन पोचले. स्वामी विवेकानंदांनी ताजमहलचं दर्शन जवळजवळ 1 आठवडा घेतलेलं आहे. सौंदर्यदृष्टी असणं हे परमेश्वराच्या आविष्काराचं लक्षण आहे. एखादं काढलेलं चित्र उत्तम आहे इथं म्हणण्यापर्यंत आपली मजल जाते, पण जो चित्राचा जाणकार आहे, आज आपण व्हॅन गॉग वगैरे असं म्हणतो, पण त्यांनी काढलेल्या एखाद्या पिवळसर रंगाची जी झाक आहे किंवा रॅम्ब्रॉ नावाचा एक आहे, त्याचा एक बर्न्ट सिएना किंवा किरमिजी रंग आहे, तो रंग कुठेतरी घेऊन जातो. जितक्या तरलतेने आपण एखाद्या सौंदर्याच्या आविष्कारामध्ये, कारण शेवटी सौंदर्य काय आहे? सौंदर्य हा परमेश्वराची अभिव्यक्ती आहे. म्हणून परमेश्वराच्या अभिव्यक्तीशी मी जितका, कीर्तनामध्ये काय आहे? परमेश्वराची अभिव्यक्ती आहे. गाण्यामध्ये परमेश्वराची अभिव्यक्ती आहे. आणि अशी अभिव्यक्ती जाणण्याचं जे मन आहे, असं उत्कृष्ट मन त्यांच्याकडे असल्यामुळे 1 आठवडा ताजमहाल बघत होते. पुढून पाहायचा, मागून पाहायचा, इकडून पाहायचा. आणि त्यावेळेला त्यांनी ताजमहालबद्दल लिहूनही ठेवले आणि सांगितलं आहे भाषणामधून. त्यांनी जे सांगितलं तो नंतर इंडो इस्लामिक आर्किटेक्चर नावाचा जो मोठा एक विचारप्रवाह सुरू झाला, त्याचे ते उद्गाती आहेत. पहिले स्वामी विवेकानंद आहेत ज्यांनी सांगितले की हा जो डोम आहे तोपर्यंत त्याला इस्लामिक आर्किटेक्चर एवढंच म्हणायचे. हे इस्लामिक आर्किटेक्चर नाही, हे इंडो इस्लामिक आर्किटेक्चर आहे असं सांगणारे पहिले स्वामी विवेकानंद. आणि आग्र्याच्या ताजमहालच्या अभ्यासानंतर त्यांनी ते सांगितलं. म्हणून उलटं टाकलेल्या एखाद्या कमळाच्या फुलाप्रमाणे तो डोमला खाली असं केलेलं असतं. हे त्यांनी पहिल्यांदा ऑब्झर्व करून आपल्या याच्यामध्ये लिहिलं. सांगण्याचा मुद्दा इतकाच, ज्ञान कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये होतं अजूनही पाहणार आहोत आपण. त्यांचा इतिहास किती मोठा होता, त्यांचा भूगोल किती मोठा होता, त्यांचं सेक्युलर नॉलेज ज्याला म्हणतो ते किती मोठं होतं. अगदी सहज उदाहरण देता देता एकाला म्हणाले, परमेश्वर आहे की नाही तू विचारतोस ना, H2 आणि O याला कोण कंबाईन करून पाणी बनवतं? केमिस्ट्रीचा कसा उपयोग केला पहा. मी काय करतो तुला माहिती आहे, तू काय करतोस तुला माहिती आहे. हे कोण आहे जो H2 आणि O ला एकत्र आणतो? याचाच अर्थ तो सगळंच करतो. आपलं करणं हे फार छोटं आहे. म्हणून सेक्युलर नॉलेज ते घेत चालले होते. हे सगळं रामकृष्णाने सांगितलं. तू जिथं जाशील ना तिथली सगळी लोक अध्यात्मापासून दूर आहेत. त्यांना त्यांचं ज्ञान माहिती आहे, त्या ज्ञानामध्ये तू श्रेष्ठ आहेस हे दाखवणे, मग इकडे घेऊन ये त्यांना. असं आग्र्याची सगळी त्यांनी सैर केली, ताजमहाल पाहिलं आणि आग्र्याहून वृंदावनला गेले. आग्र्याच्या जवळच आहे, वृंदावनला गेले. वृंदावनला गेल्याबरोबर त्यांना राधेचं दर्शन झालं. कृष्ण भगवान स्वतः गुरुच त्यांचे कृष्ण होते. त्या काळामध्ये जिथे जेव्हा ते वृंदावनला वगैरे होते, या सगळ्या परिव्राजक व्रताचं मुख्य हेतू साधना हे होता. आपल्याला सगळे डिटेल माहिती नाही नरेंद्रांचे. गुहा जर कुठे वाटेत दिसली तर त्या गुहेत ते थांबायचे, ध्यानाला बसायचे. समाधी लागली असेल तर 2 दिवस, 1.5 दिवस, 2 दिवस. जेवणाची अशी परिस्थिती होती. परमहंस साधू होते, मागायचं नाही. कधी कधी संकल्प करायचे की भिक्षा मागायची नाही. म्हणून नंतर भगिनी निवेदितांनी विचारलं होतं महाराज स्वामीजींना, स्वामीजी तुम्ही जास्तीत जास्त किती दिवस उपाशी राहिलात होतो? त्यांनी सांगितलं 5 दिवस आणि 5 रात्री. 5-5 दिवस भिक्षा मिळत नव्हती. आणि अशा प्रकारे स्वतःवर बंधनसुद्धा ते घालून घ्यायचे. हा साधनेचा भाग होता. तशात बनारसला असताना
एक घटना घडली. ती त्यांनी नंतर रिलिजन इन इंडिया या नावाच्या भाषणामध्ये प्रवचनामध्ये सांगितलेली घटना आहे. सगळ्यांना माहीत असलेली घटना आहे. पण ती घटना घडली अशी, स्वामीजी आणि सुबोधानंद दोघे चालले होते बनारसच्यात. अजूनही तुम्ही बनारसला गेला तर फार छोट्या गल्ल्या आहेत, फार छोटे छोटे बोळ आहेत. एका बाजूला पाण्याचा हौद असल्यामुळे तो मोठ्याच्या मोठी भिंत होती, एका बाजूला सगळ्या अशा बिल्डिंग्स होत्या आणि याच्यामधनं ते चालले होते. आणि बनारसमध्ये काय आहे की बनारसबद्दल असं म्हणतात, रांड साधू सिडी संन्यासी इनसे बचे तो मिले काशी. या 4 गोष्टी तिथे नेहमीच असतात. विधवा भरपूर आहेत तिथे, सिडी म्हणजे रामनामवालं काम जोरात आहे तिथे, आणि संन्यासी सगळे आहेत. याबरोबरच आणखीन वैशिष्ट्य म्हणजे तिथे सगळ्यात जास्त माकडं आहेत. आणि बनारसच्या माकडांबद्दल असं म्हणतात की सगळ्यात वात्रट माकडं तिथे आहेत. झाला असा प्रसंग, दोघेही चालले होते आणि दोघे चालत असताना ती सगळी माकडं मध्ये बसलेली दिसली विवेकानंदांना. आता पुढं जावं की नावं हे कळेना म्हणून ते जसे जसे पुढे जायला लागले तसं तसं ते माकडं जवळ यायला लागले. आता ही माकडं आपल्यावर हल्ला करणार असं म्हणून विवेकानंद आणि सुबोधानंद पळायला लागले. जसे पळायला लागले त्याबरोबर ते माणूस चालला होता, त्यांनी सांगितलं थांबा. ते म्हणाले काय? मी म्हणले मी इथला आहे. हे पळालं की मागं लागतात, तिथं जाऊन उभा राहा, निघून जातील बघा. मग दोघेही धाडसाने पुढे जायला लागले. पुढे पुढे जसे जसे जाईल तसे तसे हळूहळू. आणि या प्रसंगाचा नरेंद्रांच्या मनावर खूप परिणाम झाला. प्रारब्धांनी आपल्या आयुष्यामध्ये आणलेल्या कोणत्याही वस्तूसमोर धीटपणे जो उभा राहतो, तितिक्षा, तोच विजयी होऊ शकतो. भ्याडाचं काम म्हणून ते म्हणायचे की अद्वैत किंवा वेदांत किंवा अध्यात्म हे भ्याड माणसाचं काम नाही, धाडशी माणसाचं काम आहे. अशी ही घटना घडलेली होती. आणि ते जेव्हा तिथून आग्र्याहून निघाले, वृंदावन केलं. वृंदावनहून त्यांना जायचं होतं दुसरीकडे, पण कसं कोणास ठाऊक त्यांची पावलं वळली ती हाथरसकडे. उत्तर प्रदेशामध्ये हाथरस म्हणून स्टेशन आहे. झालं असं होतं, हाथरसला पोहोचले त्यावेळेला जवळजवळ 2 दिवस पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता. गमतीचा भाग म्हणजे तुमच्यासारखे तरुण संन्यासी सगळ्या लोकांच्या डोक्यावर विनाकारण ओझं म्हणून राहता असं सांगत समोरच्या त्या ह्याच्यावर फलाटावर बसलेला जो माणूस होता तो 4 डब्याचं जेवण काढून त्यांच्यासमोर खात होता, पण काही देत नव्हता. शांत होते स्वामीजी. हाथरसला उतरले. जून महिन्याचं ऊन. हाथरसला उतरले, स्टेशनवर बसले होते. चेहरा काळवंडलेला होता, पोटात अन्नाचा कण नाही. आणि हाथरसचे स्टेशन मास्तर, आता ही ट्रेन गेली. आता ट्रेन गेल्यानंतर पुढची ट्रेन यायला हाथरस काही मोठं स्टेशन नव्हतं, त्यामुळे एकदा फेरफटका मारायचा नाही तर घरी जायचं. म्हणून जाता जाता कोणतरी बसलेला दिसला म्हणून स्टेशन मास्तर तिथं आले. आणि त्याने विचारलं, बाबाजी कहाँ से आ रहे हो? त्याने जे उत्तर दिलं ते उत्तर ऐकल्याबरोबर ह्याने विचारलं, आपण बेंगॉली आहे? तू म्हणाले होय मी बेंगॉली आहे. कारण ज्या पद्धतीने हिंदी बोलत होते ह्याला कळालं, कारण हे जे होते हे स्वामी सदानंद होते. स्वामी सदानंदांचा जन्म हा बिहारमधला. त्यांचं हिंदी अस्खलित होतं, पण मूळचे बंगाली असल्यामुळे त्यांना बंगाली हिंदी कशी बोलतात हे माहीत असल्यामुळं हे बंगाली कळालं. मग म्हणाले जेवायला येणार? म्हणून नेकीवर पूछपूछ त्याच्यासाठीच बसलोय, चला. घेऊन गेले. भट्टाचार्यांच्या बरोबर गेले. सदानंद महाराज यांच्या घरी गेले. आणि घरी गेल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा त्यांना जेवायला दिला. भरपूर यथेच्छ जेवण झालं. विवेकानंद म्हणाले आता मी निघतो. यांना काही कळेना, या माणसाला सोडावंच वाटेना. हे जे स्वामी आलेत ना त्यांचा बघितलं की त्यांना आनंद होतो, त्यामुळे यांना सोडायला नको. म्हणाले बाबा किधर कहीं ना कहीं जाओगे ना आप? 2-4 दिन रुक जाइए ना, मैं अकेला हूँ. आहे मला क्वार्टर मोठी आहे, तुम्ही राहा इथे. राहिले स्वामीजी. स्वामीजी राहिल्यानंतर या सदानंदांच्यावर बोलता बोलता असं कळालं की ब्रिजॉन नावाचे एक माहितीतले स्वामीजींच्या या हाथरसमध्ये आहेत. सदानंद महाराज म्हणले मी घेऊन जातो ना, माझ्याही ओळखीचे आहेत ते, चला म्हणून तिकडे गेले. संध्याकाळची वेळ होती, त्या ब्रिजॉनच्या घरी गेले. नमस्कार चमत्कार झाला आणि स्वामीजींनी बोलायला सुरुवात केली. तिथंच चूक झाली. स्वामीजी बोलायला लागले, 1, 2, 3, 4 माणसं वाढायला लागली. स्वामीजींचं भाषण, स्वामीजींचं संभाषण हा प्रकारच असा होता. त्याच्यानंतर ताबडतोब उद्या किती वाजता येणार असं करता 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 हाथरसमध्ये रोज सकाळ संध्याकाळची प्रवचनं चालू झाली. हे जे ब्रिजॉन होते यांच्या घरी गर्दीच गर्दी लोटायला लागली.
हे सगळं झाल्यानंतर सदानंदांच्या लक्षात आलं की आणलं आम्ही आणि हे रोज तिकडं चाललं आहे सगळं प्रवचन, मलाही तिकडं जायला लागतं आहे, या सगळ्या भानगडीमध्ये माझं काय होणार. म्हणून मग महाराजांना म्हटले, स्वामीजी कसा स्वभाव असतो पहा. सदानंद महाराज म्हणाले, स्वामीजी मला तुमचा शिष्य व्हायचं आहे, मला संन्यास घ्यायचा आहे. स्वामीजी म्हणाले, ते इतकं सोपं नसतं, त्याला अंगाला राख लावून सगळे कपडे काढून अंगाला राख लावून असं असं जायला लागतं बाहेर. ते काही इतकं सोपं काम नाही आहे. हा माणूस इतका साधा सज्जन होतं, सगळं घरात आतल्या बाजूला गेला, राख काढली चुलीतली, अंगाला सगळी लावली आणि मला आलो बघा मी राख लावून. स्वामीजी लागले हसायला. अरे बाबा, अशी राख लावून ते होत नाही. ते म्हणाले, मला तसलं काय माहीत नाही बघा. ते म्हणाले, फार अवघड काम आहे, तू इथलं स्टेशन मास्तर आहेस, तुला बाहेर जायला कपडे काढून लाज वाटेल, तू कसला संन्यासी होणार आहेस. करतो म्हणाला, काय सांगा. मागणार आहेस भीक. सगळ्या हमाल लोक जिथली, एवढी पोर्टर लोक जिथं राहतात ना, तिथं सगळ्याची तिथं जाऊन भीक मागून आत्ता चाललो म्हणलं. लगेच घेतली, जोडून गेला. संपूर्ण रेल्वे कॉलनीमध्ये भिक्षा मागून आणली. नाही म्हटलं, साहेब मी म्हणाला, स्वामीजी घ्या, भिक्षा आणली मी. स्वामीजींना आनंद झाला. परत चर्चा केली. म्हटले, तू बघ गडबड नको, ठरलंय. मग हळूच म्हणाला, स्वामीजी खरं सांगू काय, माझे मोठे भाऊ आहेत, त्यांचं नाव आहे अधर. स्वामीजी म्हटले, काय झालं त्यांचं. ते लहानपणीच संन्याशी होऊन निघून गेले घरातनं, आता मी एकटाच राहिले घरात. मग घरी सांगायची काही गरज नाही म्हणाला, माझं काहीच नाही आहे कोण, तुम्ही म्हणा उद्या मी तुमच्यावरच चालतो. आणि खरोखर हा माणूस इस्तिफा देऊन टाकला. हे स्वामी विवेकानंदांचे पहिले शिष्य सदानंद महाराज. आता गंमत कशी होते पहा. हे ब्रह्मचारी, नैष्टिक ब्रह्मचारी आणि संन्यासी कोण, विवेकानंद. हे कन्व्हर्टेड संन्यासी, आत्ता जस्ट झालेले. त्यामुळे बाहेर पडताना काय घेऊन जायचं. आता संन्यासाला बाहेर पडायचं, हा आपल्याकडे सुद्धा प्रश्न विचारण्यासारखा आहे. उद्या जर बाहेर पडायचं ठरलं तर आपण काय घेऊन जाऊ. यांनी सुरू केलं ताबडतोब. हिमालयाकडे जायचं म्हणजे बूट चांगले पाहिजेत. ते बूट बांधून घेतले. स्वामीजी फक्त बघत होते की ह्या माणसाचं काय काय चाललंय बांधायचं. बरं काय बोलले नाहीत बरं का, कारण स्वामीजींचं काय ते कौपिन आणि 2 पुस्तकं एवढंच होतं ना, बाकी काही नव्हतंच स्वामीजींच्याकडे. असं झाल्यानंतर स्वामीजींनी काय केलं, ते झालं का म्हणाले तुझं सगळं झालं म्हणाले, ते एवढं बंडल बांधण्यात. त्यांनी आपलं घेतलं ते पाठीवर, दोघेच्या दोघे मिळून त्या शहरानपूर नावाच्या शहरापर्यंत रेल्वेने गेले. आता चालत जायचं पुढे, हरिद्वारला जायचं ठरलं होतं. लागले चालायला लागले तर त्यांना ते ओझं जरा गडबड वाटायला लागली. स्वामीजी किती स्वभावाने मृदू होते पहा. त्यांनी सांगितलं, ते द्या म्हटले माझ्याकडे, सदानंद माझ्याकडे देते. स्वामीजींनी ते डोक्यावर घेतलं, त्याचं ओझं स्वामीजींनी डोक्यावर घेतलं. आणि त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं नाही, पण नंतर लक्षात आली की अरे आपले बूट त्याच्यात होते. स्वामीजींनी माझे बूट डोक्यावर घेतले. पुढे जेव्हा स्वामी सदानंद त्यांच्या अंत्यकाळी सगळ्यांना अभिमानाने सांगत असत की माझी आई वडील कोण नाहीत, माझे स्वामीजी आहेत ना, त्यांनी माझं बूट त्यांच्या डोक्यावरून घेतलेलं आहे. त्यांच्या डोळ्यातून घळघळा पाणी यायचं ती आठवण आल्यानंतर. त्यांना घेऊन पुढं चालले. हे आजारी पडले सदानंद. आता ओझं आजारी, आता काय करायचं. त्याला खांद्यावर घेतलं. बरं सदानंद म्हणजे तब्येतीने जरा बऱ्यापैकी होते, खाता पिता आदमी, तिकीट कलेक्टर होते ते, स्टेशन मास्टर. त्यांना खांद्यावर घेऊन, त्यांचं ओझं खांद्यावर घेऊन स्वामीजी चालत राहिले. असे हरिद्वारच्या जवळ पोचले. मध्ये एक ओढा आला. हा ओढा पार करून पलीकडे जायचं. त्या ओढ्याच्या अलीकडच्या बाजूला बघितलं तर तिथे भगव्या रंगाची 2 कपडं पडलेली होती आणि बहुत सगळी अशी हाडं पडलेली होती. स्वामीजींनी सांगितलं सदानंदाला, हे काय बघितलंस का. कुठल्या तरी जंगली शॉपदानं एका संन्यासाचा इथं खुर्दा उडवलेला आहे. असलं होऊ शकतं, घाबरणार नाहीस ना. तुम्ही असल्यानंतर मी घाबरणार नाही म्हणाला. तुमच्यावर श्रद्धा ठेवली आहे ना, तुम्ही कुठे घेऊन जायचं तिकडं चाला. पुढे चालायला सुरुवात झाली. हे चालत असताना स्वामीजींना तो खिचडी करून घालायचा, खूप चांगली खिचडी करायचा तो. एक दिवस असं झालं की स्वामीजींना असं वाटलं की हे आपण काय गळ्यात बांधले. आपण पारिव्राजिक व्रताला निघालेला माणूस, हे डोक्याला काहीतरी वेगळाच त्रास झाला. म्हणून काय केलं, त्याला न सांगता एक दिवस सकाळी उठले. हा आपल्या इकडं खिचडी बनवते, स्वामीजी निघून गेले. अजून स्वामीजी आले नाहीत, आंघोळ करून आले नाहीत. स्वामीजी गेले. 3 तासानंतर स्वामीजी 3 तास पुढं चालत राहिले. आणि मग त्यांच्या डोक्यात विचार आला की सदानंदाला काय वाटेल. शेवटी हृदय जे होतं ना, ते गुरुचंच हृदय होतं. आले परत. सदानंद म्हणाले, मला सोडून तुम्ही चालला होता.
म्हणाले हो मला तसं वाटलं पण मी तसं नाही करणार. मग आता नाही सोडून जाणार मला? ते म्हणाले नाही रे सदानंद सोडून जात तुला. पुढे असं झालं की हे सदानंद महाराज नंतर बडानगर या मठामध्ये आले, राहिले, त्यांचे शिष्य म्हणून राहिले. पण आपल्या गुरुवर असणारी त्यांची श्रद्धा कशी होती त्याचं एक शेवटचं उदाहरण सांगतो. सदानंद महाराजांची शेवटची वेळ आली होती आणि त्यांची अवस्था अशी होती, प्रत्येक शिष्य जो होता विवेकानंदांचा आणि रामकृष्णांचा यांचा शेवट पाहण्यासारखा आहे. आपला शेवट दुःखाचा आहे, त्यांचा शेवट कसा होतो ते पाहण्यासारखं आहे. सदानंद महाराजांना बेडवरून उठता येत नव्हतं आणि यातले कुठलेही स्वामी दुसऱ्या स्वामीला त्रास होऊ नयेची काळजी घ्यायची. ब्रह्मानंद महाराज सुद्धा जास्त कोणाला त्रास होऊ नये. ते शिष्य होते, ते सेवेला हजर असायचे, पण आपलं काम कोणावर तरी पडू नये याची हे करण्यासाठी म्हणून सदानंद महाराज म्हणायचे, माझा जो संडास होतो तो जितका शक्य असेल तेवढा ते स्वतः आपण नेऊन टाकून यायचे आणि कपडा धुवायचे त्या हाताने. कपडे ते काय असणार, कणकलचा तो आश्रम, तिथं आहे त्यात स्वामींना काय राहिलं नसायचं, माधुकरी मागून आणून खाणारी सगळी लोक आणि त्यात सेवा करायची, असं सगळं प्रकरण होतं ते. पुढे पुढे परिस्थिती अशी झाली की आता त्यांना उठता येणं शक्य नव्हतं. आता प्रश्न असा पडला की आता त्यांनी शिशी करायची कशावर. मग शिष्याने काय केलं, वर्तमानपत्राची कागदपत्रं आणली आणि अशी ती कागदं लावली. सदानंद महाराज त्यावेळेला वेगळ्या अवस्थेमध्ये होते. ते म्हणाले नाही, सरस्वतीवर शक्य नाही. मग प्लेन कागद, प्लेन म्हणजे ते लिहायचंच काम आहे ना. आता काय करायचं काय, यांना जाता येत नाही, कपड्यावर हे शिशी करायला तयार नाहीत, वर्तमानपत्र आणि कागदाला सरस्वती म्हणतात, मग करायचं काय. सगळे डोक्याला हात लावून बसले होते. त्यावेळेला सदानंद महाराजांनी सांगितलं, सगळ्यांना गोळा केलं आणि म्हणाले, मी सांगू का तुम्हाला, या जगामध्ये मला बघणारा कोणी नाही. या जगामध्ये मी परब्रह्माला सुद्धा विचारत नाही. मला फक्त एकच माणूस माहिती आहे की जो माझं शेवटपर्यंत मला बघेल, ते म्हणजे माझे स्वामीजी आहेत. कोणाला कळे ना. म्हटले हो बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण खाली काय ठेवायचं. आणि मग तेव्हा त्याने असं सांगितलं, स्वामीजींच्या ग्रंथाचे काही कागद असतील किंवा स्वामीजींचं मुखपत्र असलेली काही अशी असतील तर आणा, कारण माझं हे पाप जे आहे ना ते सुद्धा फक्त डोक्यावर स्वामीजीच घेऊ शकतील. मला त्याचं वाईट वाटणार नाही, कारण माझी माऊली माझं सगळं करेल. आणि म्हणून त्यांच्या मृत्यूच्या अगोदर मृत्यू येऊपर्यंत त्यांनी केवळ विवेकानंदांच्या संबंधित असणारी जी पत्रं आहेत ती वापरली, एवढ्याच कारणासाठी, कारण एक माऊली आहे जी माझं सगळं पाप पदरात घेऊ शकेल. इतका आत्मविश्वास त्यांना. त्यांच्या अंगाला जर कोण हात लावत असेल सेवा करताना तर ते म्हणायचे बाजूला सरक. तर सगळ्यांना वाटायचं असं कसं म्हणतात. ते म्हणायचे तुला माहीत नाही, हे जे आहे ना हे त्वचा दिसते ना, याला विवेकानंदांचा स्पर्श झाला आहे, कोणी पण हात लावायचा नाही, हे माझं नाही आहे, या हाताने सेवा झाली आहे स्वामी विवेकानंदांची. इतकी गुरुभक्ती त्यांच्याकडे होती. विवेकानंदांच्या शिष्यांकडे गुरुभक्ती किती प्रमाणात होते हे पाहण्यासारखं आहे. हे जे निश्चयानंद जे सांगितलं मी, त्यांचं नाव सूर्याजी राव, जे जिंजीचे होते, त्यांच्या मृत्यूच्या वेळेला सुद्धा असंच झालं. मृत्यू समोर आल्यानंतर अजिबात कोणाला त्रास द्यायचे नाहीत. मृत्यू समोर आलेल्या कळाल्यानंतर थोडंसं समोर दिसायचं सुद्धा थोडंसं अंधुक व्हायचं. मृत्यूच्या अगोदर 3 दिवसापूर्वी घडलेली घटना आहे. कन्हले किंवा थोडासा आवाज आला म्हणून शिष्य आत आले सेवा करणारे, तेव्हा सांगितलं अरे केव्हापासून बोलवते तुम्हाला. म्हणाले स्वामीजी काय राहिलं. ताबडतोब खुर्च्या आणा, 3 खुर्च्या आणा. ते म्हणाले 3 खुर्च्या म्हणजे कशासाठी. आणा. आणल्या खुर्च्या, झाडाखाली लावा. खोलीमधनं बाहेर गेले, समोर एक वडाचं झाड होते, ते खाली 3 खुर्च्या लावल्या. सगळे विचारतात काय झालं. तुम्हाला कळत कसं नाही आहे. माताजी आलेत, रामकृष्ण आलेत आणि नरेंद्रनाथ आलेत. तिघांना बसायला खुर्ची तुम्हाला देता येत नाही आहे. आपल्याकडे पाठ किंवा खाली, मला त्यांना खाली बसवायचं नाही आहे, कारण जर बसले खुर्चीत तर मी त्यांना साष्टांग नमस्कार घालू शकेन. 3 खुर्च्या लावल्या गेल्या. तिघांचं दर्शन घेतलं. डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते निश्चयानंदांच्या. आणि म्हणायला लागले की माझ्या देवाची माझ्यावर कृपा बघा, माझे गुरु माझ्यासाठी काय करतात बघा. आपल्या गुरूंना घेऊन आले, माझ्या दर्शनासाठी माताजींना घेऊन आले, आपल्या गुरूंना घेऊन आले आणि स्वतः मला दर्शन दिलं, असं म्हणून त्यांच्याशी संवाद साधला.
तासभर बोलत राहिले आणि मग हात जोडून सांगितलं, स्वामीजी काय माझं काय आहे माझ्याकडे, फक्त एकच काम करा, जिथं तुम्ही असाल त्या तुमच्या चरणाच्या जवळ मला एवढी जागा द्या. हे शरीर घेऊन जा, हा आत्मा घेऊ, काय तुम्हाला जे हे माझं याच्यात काहीच नाही आहे, जे आहे ते सगळं तुम्हाला अर्पण केलेलं आहे, तुम्ही घेऊन जा. अशा पद्धतीचे शिष्य होते. असे हे सदानंद महाराज आहे, त्यांचे पहिले शिष्य झाले. ते बरानगरला परत आले आणि त्याच्यानंतर स्वामीजींनी सांगितलं की आता, आणि हे असं याचं कारण काय होतं, जेव्हा त्या सदानंदांच्यावर हरिद्वारला गेले त्यावेळेला सदानंदांना इथं घेतलंच, ते नंतर आजारी पडले. हे सगळं झाल्यामुळे ते सगळे पहिल्यांदा वरानगरला याच्याबरोबर हाथरसला परत आले. हाथरसला परत आल्यानंतर स्वामीजी आजारी पडले. मग सदानंदांनी त्यांची सेवा केली आणि असे दोघेही एक एक वेळा आजारी पडल्यामुळे, तब्येत खालावल्यामुळं दोघांनी असा निर्णय घेतला की आपण आता वराहनगरला जाऊ, म्हणजे तुझीही माझ्या गुरुबंधूंची ओळख, कारण हे पहिले शिष्य, बाकी सगळे गुरुबंधू, ओळख करून देता येईल आणि तिथं गेल्यानंतर थोडी तब्येत ठीक होऊ दे आणि मग आपण पुढं काय करायचं ते ठरवू, असं म्हणून ते वराहनगरच्या मठामध्ये आले. हे आल्यानंतर परत स्वामीजींच्या परिव्राजक व्रताला, तिसऱ्या व्रताला सुरुवात झाली. त्यावेळेला ते गाझीपूर पवाहारी बाबांच्या दर्शनाला गेले आणि हे तिसरं जे परिव्राजक व्रताचं बाहेर पडणं होतं ते मात्र फार विचित्र पद्धतीने घडलं. त्यांना गाझीपूरला जायचं नव्हतं, पण संकेत आला आणि म्हणून संकेतासाठी अलाहाबाद सोडलं आणि गाझीपूरला गेले. गाझीपूरला गेल्यानंतर त्यांची ओळख पवाहारी बाबांच्या बरोबर करून दिली. पवन आहारी असं त्यांचं खरं नाव. हे पवाहारी बाबा हे मूळचे गाझीपूरच्या जवळच राहणारे होते. ठीकठाक आर्थिक परिस्थिती असणारे बाबा, पण त्यांची साधना किती मोठी होती. आई वडील लहानपणीच गेले, काकांच्याकडे सगळं होतं, तिथं हे सगळे राहत होते. काकांचा मृत्यू झाला आणि आता सगळं त्यांच्याकडे येणार, त्यांनी पाहायचं. हे सगळं पाहण्याच्या ऐवजी या दोन मृत्यूंनी त्यांच्यावर इतका आघात केला की त्यांनी घरच सोडून दिलं. घर सोडून गेल्यानंतर ते परिव्राजक व्रतासाठी बाहेर पडले. त्यांना जवळजवळ भारतातल्या 12 ते 14 भाषा येत होत्या. ते दाक्षिणात्य प्रदेशापर्यंत गेले होते. माउंट अबूला, गिरनारला जाऊन दत्तात्रेयाची आराधना त्यांनी केली होती. हठयोगाचे ते फार उत्कृष्ट जाणकार होते. इतके ज्ञानी होते की विवेकानंदांनी हठयोग त्यांच्याकडून शिकायचं धरलं होतं मनामध्ये. असं सगळं करून जेव्हा ते परत फिरून आले तेव्हा ते आपल्या बनारस या ठिकाणी आले. बनारसला त्यांना त्यांचा गुरु भेटला. गुरु कुठे भेटला असेल तर गुरु जमिनीवर भेटतो आपण असं म्हणतात. हे गुरु खड्ड्यामध्ये होते. या गुरूंचं वैशिष्ट्य असं होतं की ते साधारण 12 ते 14 फूट खोल विवर खोदायचे आणि खड्डा नव्हता, विवर होतं. ते एक माणूस आत घसटून जाऊ शकेल असं असायचं. त्यात ते जाऊन बसायचे आणि ध्यानाला बसायचे. त्यांची सेवा करत शिष्यत्व घेतलं, त्यांच्याकडून ज्ञान घेतलं आणि मग आपल्या गावी परत आले. गावी परत आल्यानंतर ती सगळी इस्टेट त्यांची तिथं होतीच. मग ते काय करायचे, दिवसभर जितक्या लोकांना अन्नदान करता येईल तितकं अन्नदान करायचं. रात्री गंगेला उडी मारायची, गंगेच्या त्या पात्राच्या त्या बाजूला जायचं आणि रात्रभर ध्यान करून सकाळी परत यायचं, सगळ्यांचं परत जेवण करायला सुरुवात. असं 4 वर्ष केल्यानंतर त्यांनी असा निर्णय घेतला की आता मी माझ्या अंतिम आराधनेला सुरुवात करेन. आणि या अंतिम आराधनेला सुरुवात करण्यासाठी त्यांनी एक प्रचंड मोठं विवर खोदलं. या विवरामध्ये ते गेले. लोकांना ज्यांना माहिती होतं ते काहीतरी जेवण ठेवून जायचे. कधी ते खाल्लेलं असायचं, वर जमिनीवर असायचं ते, कधी ते खाल्लेलं नसायचं. पुढे पुढे असं लक्षात आले की हे फक्त बेलाची पानं आणि मिरच्या एवढंच खातात. तेवढं खाऊन काही राहिले. असं करता करता एक वेळ अशी आली की जवळजवळ 5 वर्ष ते वरच आले नाहीत. 5 वर्ष पवहारी बाबा त्या टनेलमध्ये, त्या केव्हमध्ये, ते काय विवर होतं त्याच्यामध्ये राहिले. नंतर त्यांनी आपल्या विवराच्या भोवती एक भिंत बांधली आणि सगळ्यांशी संपर्क बंद करून टाकला. आता हे 5 वर्ष आत राहिले आणि आता तर भिंत बांधली, मग हे खातात काय याचा प्रश्न पडल्यामुळे त्यांचं नाव पवहारी बाबा असं ठेवले की हे हवा खाऊन राहतात, पवन आहारी. म्हणजे लोक यायचे भक्तिपोटी, बाहेरच्या बाजूला असं थोडंसं घी ठेवलेलं असायचं, कधी रोटी ठेवलेली असायची, कधी ती खाल्लेली असायची, कधी 3-3 आठवडे ते तिथंच पडलेलं असायचं.
बाबा विवरातून बाहेर आले की हा प्रसाद ठेवायचा. मग कसं कळायचं बाबा विवरातून बाहेर आले? थोडा धूर आलेला दिसला की बाबांनी आग पेटवलेली आहे म्हणजे वर आलेत आता प्रसाद ठेवायला हरकत नाही. अशी पवारी बाबांची स्थिती होती ज्या वेळेला विवेकानंद तिथं पोचले. सुबोधचंद्र मुखर्जी नावाच्या एका माणसाने गाझीपूरच्या विवेकानंदांची ओळख पवारी बाबांच्यावर करून दिली. बोलणं झाल्याबरोबर पवारी बाबांना आनंद झाला. कोण आले भेटायला त्यांना कळालं. याच्यानंतर काही दिवस भिंतीच्या या बाजूला पवारी बाबा, भिंतीच्या या बाजूला विवेकानंद, अशी रोज शास्त्रार्थ चर्चा व्हायची. या चर्चेबद्दल मुखर्जींनी लिहून ठेवले की यातलं एकही अक्षर मला किंवा एक शब्द मला कधीही कळाला नाही. वेदांमधले जितके क्लिष्ट प्रकरणं आहेत ती सगळी क्लिष्ट प्रकरणं ते विचारत होते आणि पवारी बाबा त्याचं उत्तर देत होते. आता प्रश्न असा आला, काही वेळेला ते विवेकानंदांना आत घ्यायचे. पहिल्यांदा जेव्हा त्यांचं दर्शन झालं तेव्हा विवेकानंदांनी सांगितलेलं वाक्य, नंतर त्यांच्या अमेरिकेच्या भाषणामध्ये पवारी बाबांच्याबद्दल सांगितलेलं वाक्य आहे, पवारी बाबांच्या तुलनेत बुद्ध म्हणजे सेकंड हँड. काय काय पवारी बाबा नावाचं तत्व काय असेल हे आपल्याला कळू शकतं. हे जेव्हा आज दर्शनाला गेले तेव्हा सगळ्यात आश्चर्याचा धक्का विवेकानंदांना असा बसला की बसल्या बसल्या एक पितळेचं भांड पवारी बाबा घासत असत. ते घासून घासून इतकं चकचकीत झालं होतं की त्याच्यावर डोळे टिकत नव्हते, एवढं ते सोन्याचं असल्यासारखं झालं होतं. विवेकानंदांनी विचारलं हे काय म्हणून. त्याचं उत्तर फार छान दिलं त्यांनी. सदैव ईश्वर स्मृतीत असल्यानंतर कोणतंही एक काम हातात घ्यावं, त्या कामाचं ईश्वर स्वरूप करण्या इतपत आपल्याला पुढे जाता येतं. असाच प्रकार आणखीन एका व्यक्तीबरोबर नंतर झालेला आहे. अहमदनगरच्या तुरुंगामध्ये महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल एकाच वेळेला आत होते. दोघांचं बोलणं चाललं होतं. पटेलांचा तितिक्षा किंवा सहन करण्याची ताकद सगळ्यांनाच माहिती किती मोठी होती. त्यावेळेला बापूंना एक दात होता आणि त्या दाताला ते राखुंडी लावत होते. हे सकाळी 8:30 पावणे 9ला जे राखुंडी लावायचं चाललं होतं ते 12पर्यंत चालूच होतं काम. शेवटी 12-12:30ला बांध तुटल्यामुळं सरदार वल्लभभाई पटेलांनी गांधींना असं म्हणलं की बापू तुमच्याकडे एक दात आहे, तोही हलतोय आणि त्याला एवढा वेळ. ते म्हणाले हे बघ आपलं बोलणं चालू आहे, करण्यासारखं इथं दुसरं काही काम नाही आहे. तेव्हा ते चालू आहे. प्रत्येक कर्मामध्ये नंतर हे पाहून एक फार महत्त्वाचं वाक्य विवेकानंदांनी त्यांचा कोट म्हणून सगळीकडे जो प्रसिद्ध आहे, गिव्ह युअर लाईफ to the thing that you are doing as if your life depends on it temporarily, असं त्यांचं ते वाक्य आहे. ते वाक्य या पवारी बाबांच्या ह्याच्यातून आलेलं आहे. हे सगळं पाहिल्यानंतर ते इतके प्रभावित झाले की त्यांनी निर्णय घेऊन टाकला पवारी बाबांना गुरु करायचं. आणि ही बातमी वराहनगरमध्ये पोचल्यानंतर हडकंप मारला. रामकृष्णांसारख्या गुरुला सोडून दुसरा गुरु, याला गुरु हत्या असं म्हणतात. गुरुला सोडून दुसरा गुरु करणे ही इतकी सोपी गोष्ट नाही आहे. हे कळाल्याबरोबर प्रमदादास मित्रांना निरोप पाठवला कोणी, वरानगरच्या गुरुबंधूंनी, ताबडतोब जा आणि त्यांना वैयक्तिक भेटून सांगा हे चुकीचं आहे म्हणून. विवेकानंद असे सहज ऐकण्यासारखे नव्हते. मला कुणाकडूनही काहीही शिकण्यासारखं असेल तर मला शिकावंच लागेल, मग तो गुरु असेल नसेल. त्यांनी आपला मुद्दा धरून ठेवला होता आणि मग ठरलं. इथे पवारी बाबांनी पण फार वेगळी परीक्षा घेतली. शिकवेन पण शिष्य व्हायला लागेल. होतो म्हणाले. मुहूर्त ठरला, तयारी झाली, गंडा घेतला, आता जायचं आणि शिष्य व्हायचं. असे जायला निघतात समोर रामकृष्ण परमहंस. चेहऱ्यावर दुःखाची छटा. विवेकानंदांच्याकडे पाहत आहेत. विवेकानंदांच्या मनात पाल चुकचुकली की काहीतरी चुकतंय. गुरु आपले रामकृष्ण याच्यावर काही खुश नाही आहेत. राहू दे म्हणाले. झालं. गेले, भेटायला गेले, पवारी बाबांना भेटून आले. तोपर्यंत
12 तास होऊन गेले होते. आता म्हणाले उद्या मी नक्की येतोय. परत दुसऱ्या दिवशी स्नान केलं, परत हातामध्ये गंडा घेतला, आता जायचं मग परत रामकृष्ण परमहंस. 21 दिवस चाललं हे. बरं, सहज सोडून देण्यासारखे नरेंद्र पण नव्हते. 21 दिवस चाललं आणि मग यांनी निर्णय घेतला की मला नाही करायचं. अशी घटना इथं घडली. या परिव्राजक घटनेमध्ये आणखीन 2 महत्त्वाचे प्रसंग घडले, तेवढे सांगून आपण थांबूया. तर 2 घटना फार सुंदर होत्या. एकदा त्यांनी असं ठरवलं, कोणी, विवेकानंदांनी, की जर परमेश्वर, गीतेमध्ये लिहिलं योगक्षेम वहाम्यहम, मग मी गीता वाचतो किंवा मला गीता कळाली, माझ्या गुरूंनी मला शिकवली, मला ते ज्ञान प्राप्त झालं, जर असं वाटत असेल तर मी भिक्षेची काळजी का करावी. तेव्हा आज मी हा संकल्प सोडतो की मी भिक्षा मागणार नाही. जर असेल योगक्षेमम वहाम करेल, नसेल घेऊन जाईल. एक दिवस गेला, एक रात्र गेली. आता खरं म्हणजे दृढनिश्चय पाहिजेच, पण ढळण्याची शक्यता असते. पण ढळतील तर विवेकानंद कसले. ते म्हणाले हे कसं आहे, नगराच्या जवळ असेल तर मिळण्याची शक्यता जास्त, आपण दूर गेलं पाहिजे. कारण योगक्षेमम वहाम्यहम, तो येऊ दे ना. तिथे जंगलामध्ये गेले, आत 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 गेले, म्हणजे आता कोणी येऊ शकणार नाही, बघूया ना काय होतंय. असं केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळी एक माणूस विवेकानंदांच्या मागे झप 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 मागून येतो असं दिसतं. आवाज आल्याबरोबर मागं पाहिलं तर एक माणूस हातामध्ये काहीतरी थाळी वगैरे घेऊन येतोय असं दिसलं. इथं थांबतील तरी विवेकानंद कसले. हा चुकून जर आलेला असेल तर हे काही योगक्षेम इथं असेल एखादं गाव ना, आला असेल तिथून पळायला सुरुवात केली. हा थाळी घेऊन मागणं पळायला लागला. शेवटी गाठलं त्यांनी विवेकानंदांना आणि पक्वान्नांचं ताट समोर ठेवलं. जंगलामध्ये बसून पक्वान्नांचं ताट विवेकानंदांनी खाल्लं. खाताना पूर्णपणे डोळ्यातून अश्रू उघळत होते. योगक्षेमम वहाम्यहमची प्रचिती आली. हे सगळं झालं, आठवडा झाला नाही तोपर्यंत दुसरा प्रसंग घडला. लंगोट 1. अपरिग्रह आपण पण करतो. अपरिग्रह काय असतो पहा. परिव्राजक व्रताला गेलेला सिद्ध संन्यासाकडे काय होतं, एक लंगोटी. म्हणून स्नान कुठे करायचं, जिथं आजूबाजूला कोणी नसेल तिथं स्नान केलं आणि ती कौपीन वाळत टाकली होती. इथं स्नानाला नाक बंद केलं आणि आता 3 डुबक्या मारायच्या म्हणून डुबक्या मारल्यानं मागं वळून बघतात तर ते लंगोट घेऊन माकड पळून गेलं. आता प्रश्न असा आला की या परिस्थितीत कुठं जायचं. मग आता एकमेव मार्ग एवढाच की जिथं आता या ज्या नदीच्या पात्रामध्ये या बाजूला आंघोळ करतो ना, त्या बाजूला जंगल आहे, तिकडेच जायचं. कारण इकडे सगळी माणसं असणार ना. नग्न इकडे जाण्यापेक्षा इकडे गेलेलं बरं, म्हणून जंगलामध्ये आत आत. कारण कुणाला दिसायला नको. पुढं बघू काय करायचं, ते रात्र पडली तर बघता येईल, काहीतरी करता येईल म्हणून आत 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 गेले आणि एका ठिकाणी जाऊन बसले. जाऊन बसतायत ना बसतायत तोपर्यंत भगव्या रंगाचं स्वच्छ कौपीन वस्त्र घेऊन एक व्यक्ती त्यांच्या समोर उभा राहिली आणि त्यांना ते कौपीन दिलं. या 2 अनुभवात त्यांना या प्रसंगामध्ये आले आणि मग त्यांची अशी खात्री झाली की जो राहतो गोमतीच्या तीरी तो हा दोरी खेळवितो. आता कृष्णावरची श्रद्धा त्यांची पक्की झाली. अशी छोटी छोटी 2-3 परिव्राजक व्रतं संपली आणि परत आता ते वराहनगरला आले. या इकडे येण्यानंतर आता मात्र जे परिव्राजक व्रत सुरू होणार आहे ते त्यांचं शेवटचं परिव्राजक आणि खूप मोठं परिव्राजक व्रत आहे. ते आपण पुढच्या वेळेला पाहूया. हरी ओम. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.